गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता गेल्या लेक्चरला आपण पहिल्यांदा यातील 4 मुद्दे बघितले होते. तर आता या लेक्चरला भरपूर जण नवीन आहेत आणि ऑनलाईन माध्यमातून नवीन मुलं आहेत, त्यासाठी पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया. तर कंबाईन 2025च्या उद्देशानं चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा यासाठी इंट्रोडक्शन लेक्चर आहे आपलं हे. गेल्या लेक्चरमध्ये आपण थोडक्यात माहिती घेतली होती, तर आता पुन्हा एकदा रिवाईज करतो मी. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, यातील 4 मुद्दे आपण गेल्या लेक्चरला बघितले होते. तर त्यातला पहिला मुद्दा बघा, सिलेबसमधील चालू घडामोडींचा अभ्यासक्रम. म्हणजे आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे तर त्याच्यामध्ये एक्झॅक्ट चालू घडामोडीचा अभ्यासक्रम काय दिलाय तर तो आपण पहिल्यांदा बघणार आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की वाचन कसं करायचं. म्हणजे बाकी विषयांप्रमाणे चालू घडामोडी हा विषय आहे, त्याला प्रत्येक आता रोज 2-3 जरी घडामोडी बघितल्या तर महिन्याला आपल्याला 120 घडामोडी तर मुद्दे तर नवीन निघतात. तर त्याला आपण टॅकल कसं करायचं. आणि आयोगाचं जर महिन्याला जर आपण 120 म्हटलं तर वर्षभराचे भरपूर मुद्दे होते. मग पूर्ण मुद्दे जर म्हटलं तर आपल्या हिस्ट्री विषयापेक्षा मोठा विषय हा होतो. मग त्यातले एक्झॅक्ट आयोगाच्या मागील नुसार तर आपण फोकस कसा करायचा. ह्या पुरस्कार जर म्हणले तर पुरस्कारामधले कोणते मुद्दे वाचायचे तर ते आपण आज बघणार आहे. आणि वाचन कसे करायचे याच्यामध्ये कसं येतं तर लोकसत्ता समजा पेपर घेतला तर पेपरमधले नक्की घडामोडी कशा वाचायच्या ते आपण आज बघणार आहोत. आता नंतर बघा रोजचे शेड्यूल कसे असावे. म्हणजे रोजचे आपण जर अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये जीएसचं आपलं शेड्यूल ठरलेलं असतं. जीएसचं सकाळी मी उठून बाबा 3 तास इकॉनॉमिक्स वाचणार आहे, नंतर 2 तास PYQ एक्सप्लेनेशन बघणार आहे. तर त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचं सुद्धा शेड्यूल पाहिजे. आपण काय करतो, जीएसचा एक सब्जेक्ट करतो, PYQचं एक करतो आणि मॅथ्सचं. या तिन्हीमध्ये आपण करंट अफेअर्स कुठं टाकत नाही. मग बऱ्यापैकी सिनियर्स वगैरे त्यांनी सांगितलं असतं बघा, आता पेपर आले की बाबा डायरेक्ट इयर बुक वाच. मग डायरेक्टली इयर बुक वाचल्यानंतर सुद्धा काय ड्रॉबॅक आहेत. समजा मंथली मॅगझिन डायरेक्टली वाचायला गेलं तर त्यामध्ये काय ड्रॉबॅक आहेत. मग रोजच्या घडामोडी वाचल्या पाहिजे, त्या कशा वाचल्या पाहिजे ते पण आपण बघणार आहे. त्याच्यानंतर मुद्दा बघा चालू घडामोडीसाठी सोर्स म्हणजे नक्की कोणते न्यूजपेपर वाचले पाहिजे, मंथली मॅगझिन कोणतं वाचलं पाहिजे आणि इयर बुक कोणतं वाचलं पाहिजे. मग त्यानुसार आपण बघणार आहे त्याच्यामध्ये कोणतं वाचणार आहे तो. आता बघा जीएस सब्जेक्ट वर्सेस करंट अफेअर्स. तर ह्याचा अर्थ काय होतो तर जीएसचे जे आपले सब्जेक्ट आहेत, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे, जिओग्राफी, हिस्ट्री आहे, तर ते करंट अफेअर्सला रिलेट कसे करायचे. म्हणजे हिस्ट्रीमध्ये सुद्धा करंट अफेअर्सचे मुद्दे येतात रोज आपण पेपर वाचताना. तर ते मुद्दे कोणते, म्हणजे ते एक्झॅक्ट तुम्हाला आता लक्षात येत नाही की बाबा हिस्ट्री रिलेटेड करंट अफेअर्स कसं असू शकतं, असं नवीन असणाऱ्या अभ्यास करणाऱ्या मुलांना वाटू शकतं. तर ते मुद्दे कोणते ते पण आपण बघणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की चालू घडामोडीची मुद्देसूद विश्लेषण म्हणजे काय, म्हणजे राजकीय घडामोडी कोणत्या, आर्थिक कोणत्या. आता रोज पेपर जर आपण वाचला तर त्याच्यामध्ये असं कुठे येत नाही की बाबा ही राजकीय घडामोड आहे, बाबा ही क्रीडामधली घडामोड आहे, नॉर्मल आपल्याला समजू शकते. पण एक्झॅक्ट विश्लेषण त्याचं काय आहे तर ते विश्लेषणचे आपण मुद्दे दिलेले आहेत की त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक येतात. आता डायरेक्टली उद्यापासून जरी तुम्ही पेपर वाचायला घेतला तर ती लिस्ट बघून तुम्हाला समजणार की हे राजकीयमध्ये येते, हे आर्थिकमध्ये येते, हे निर्देशांकमध्ये येते, हा इकॉनॉमिक्समधला आहे, हा पॉलिटीमधला आहे, आता हा भूगोलमधला मुद्दा आहे. ते ती लिस्ट बघितली ना तर तुम्हाला समजून येईल. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे की चालू घडामोडीचे फिक्स मुद्दे. फिक्स मुद्दे म्हणजे काय, आता तुम्ही जर PYQ मागचे बघितले असतील किंवा नसतील आपण बघणार आहोतच. आता नोबेल पुरस्कार दरवर्षी ऑक्टोबरमध्ये येतोच कंपल्सरी. त्याचं वितरण कधी होतं 10 डिसेंबरला होतं. तर नोबेल पुरस्कार दरवर्षी येतो, मग त्याच्यावर 1-2 वर्ष गेली का आयोगाचा फिक्स प्रश्न आहेच. मग त्याच्यामध्ये प्रश्न कसा आहे, त्याच्यामध्ये कसे मुद्दे असतात बघा. आता ॲनालिसिस, आता नॉर्मली लोक सांगू शकतात की नोबेलवर प्रश्न येतो, मग त्याच्यामध्ये सुद्धा डीप ॲनालिसिस करायचं म्हणतात, त्याचे टीम टाईप्स असतात. आता नोबेल पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाला. आता सहसा तुम्ही जर नोबेल पुरस्कार बघितले आपण 5 किंवा 6 ह्याच्यामध्ये घटकांमध्ये दिला जातो. वैद्यकशास्त्रातला आहे, अर्थशास्त्रामधला आहे, शांततेचा पुरस्कार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जर PYQचं डीप विश्लेषण केलं तर कधी कधी बघा फिजिक्समधला नोबेल आहे तो 3 व्यक्तींना मिळतो. मग आयोग काय करतात, म्हणजे ॲनालिसिसमध्ये मी सांगतोय की आयोग तिघांचं तर एकदम ऑप्शनमध्ये नाव देऊ शकत नाही. म्हणजे आजपर्यंत तसा प्रश्न आलेला नाही की बाबा तिघांचं दिलंय. मग सहसा कसं असतं, शांततेचा नोबेल एखाद्या व्यक्तीला मिळतो किंवा एखाद्या संस्थेला मिळतो. म्हणजे एखादा जो नोबेल पुरस्कार आहे, म्हणजे शेवट परीक्षा जेव्हा 5 दिवसावर येते तेव्हा तुम्हाला वाटतं की काय करायचं, आता काय वाचायचं. मग तिथं जे अनालिसिस असतं, पूर्ण पुस्तक तर वाचू शकत नाही आपण. मग स्टार मार्क करून कोणत्या घडामोडी ठेवायच्या, नोबेलमधला कोणता ठेवायचा की सिंगल व्यक्तीला आणि सिंगल संस्थेला जे काही दिले तर आयोग त्याच्यावर प्रश्न विचारतं. मग तो त्यातला एक पार्ट झाला की कोणाला हा पुरस्कार दिला गेला. त्यातला दुसरा पार्ट असा आहे की नवीनच चालू केला आता झालेला राज्यसभा मेन्सचा जो पेपर झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा आयोगाने विचारले की त्याला कोणत्या कार्यासाठी दिला. म्हणजे आजपर्यंत आयोग फक्त हेच विचारायचे की बाबा या वर्षीचं फिजिक्समधलं नोबेल कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे. तर त्याच्यामध्ये आयोगानं काय चालू वर दिलंय ते खाली दिलं, खाली दिलं ते वर, ते कोणत्या कार्यासाठी दिले. म्हणजे जर वर्षी जे नोबेल पुरस्कार जाहीर होते तर ते फिजिक्समधलं नोबेल कोणत्या कार्यासाठी त्या व्यक्तीला दिले ते कार्य सुद्धा आता तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. मग आता जे बऱ्यापैकी म्हणतात बघा, आता पहिल्या वर्षी मी पहिला अटेम्प्ट आहे माझा, समजा आता कंबाईन येणारा 25 तुमचा पहिला अटेम्प्ट आहे. समजा तुम्हाला इमेजिन करू आपण की 50 पडले, 50 मार्क पडले, STIचं मेरिट लागलं 52 किंवा माझं 2 मार्कानं जाते किंवा 10 मार्कानं जाते. तो जो गॅप आहे तो भरून कसा काढायचा. आता इथं पण 2-3 वर्ष झालेल्या मुलं आहेत अभ्यास करणारे, 2-3 मेन्स दिलेले, ती डायरेक्टली तुम्हाला म्हणणार नाही, डायरेक्ट अनालिसिस नाही सांगत की असं कर असं कर.
मग त्याच्या अनुभवाचं काय, मग त्याने 4 वर्ष घालवलेत नाही तर मग ते असं डायरेक्टली कोण सांगत नाही. मग नोबेलमध्ये आपण एक्झाम्पल घेतलं की नोबेलचा मुद्दा, तर त्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्टली माहित पाहिजे की आत्ता झालेली राज्यसभा मेन्स आहे त्याला आयोगानं डायरेक्टली कार्यावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे नोबेल बघितले की तुम्हाला समजणार की व्यक्तीवरचं नाव करायचं आहे ते करायचं आहे मला, पण त्याचं कार्य सुद्धा करायचं आहे का, तर आयोगानं आत्ताच विचारलेलं आहे. आणि हा सेन्स लगे डेव्हलप होत नाही. म्हणजे ज्या त्या मुद्द्याला आपण बघत जाणार की बाबा ह्याच्यावर आधी असं विचारलेलं आहे, असा प्रश्न येऊ शकतो चालू घडामोडीचे आपल्या लेक्चर सुरू होईल तेव्हा. तर त्यातलं एक्झाम्पल म्हणून बघितलं. आणि त्यातला तिसरा मुद्दा जो आपण सांगणार आहे तो बघा, तर नोबेल मिळालेले एखाद्या व्यक्ती जर निधन झालेलं असेल रिसेंटली, आता रिसेंटली जर म्हटलं की 3-4 महिन्यापूर्वी पीटर हिग्स म्हणून आहेत, त्यांना फिजिक्समध्ये नोबेल मिळालेलं होतं, तर त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे 2-3 महिन्यापूर्वी. तर आयोग काय करते, निधन झालेल्या व्यक्तींमध्ये डायरेक्टली त्यांचं विचारते की खालीलपैकी पीटर हिग्स यांचं निधन जानेवारी 2024 मध्ये झालेलं आहे, तर त्यांना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातला पुरस्कार मिळालेला होता. म्हणजे नोबेलवर 3 टाईपमध्ये प्रश्न झाला, कोणत्या व्यक्तीला मिळाला, कोणत्या कार्यासाठी मिळाला, आणि त्या वर्षी नोबेल मिळालेलं कोण निधन झालंय का, ही एक स्पेशल लिस्ट तुम्ही काढायची. म्हणजे नोट्समध्ये तर दिसणारच तुम्हाला, इयरबुकमध्ये पण दिसेल, आपल्या नोट्समध्ये पण दिसेल, तर तिथं स्टार मार्क करून ठेवायचा की बाबा ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो का, तर ह्या व्यक्तीला नोबेल मिळालेला आहे. ते खाली जाऊन आपण बघणारच आहे, एक्झाम्पल म्हणून सांगितलं मी. आता सिलेबस बघा, सिलेबसमध्ये काय दिले, आयोगाचा जो सिलेबस आहे चालू घडामोडीचा, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी, म्हणजे इथं 3 शब्दात फक्त आयोगाने सिलेबस दिलेला आहे. जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील घडामोडी. इथं बघा, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील घडामोडी झालं एवढंच. त्याच्या पलीकडे त्यांनी काहीच दिलेलं नाही. म्हणजे समजतच नाही की नक्की काय वाचायचं काय नाही. जगात घडणाऱ्या घडामोडी, महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी आणि भारतात घडणाऱ्या घडामोडी, तसे जर घडामोडी काढायच्या म्हणजे रोज 25 तरी घडामोडी घडतात. असं असं घडले, हे झालंय ते झालंय, रोजच्या 25 म्हणले तर 1.5 वर्षाच्या किती झाले, म्हणजे आयोग साधारणतः 12 ते 15 महिन्यापूर्वीचं मागचं विचारतं. मग तशा घडामोडी भरपूर येतात. मग आपण म्हटलं की अनालिसिसनुसार बघायचं की नक्की कसं करायचं काय करायचं. तर तो सिलेबस आहे की जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी, हा आयोगाचा सिलेबस आहे. मग तो आपण फोडून खाली दिलेला आहे. मी वरती तुम्हाला काय म्हटलं की चालू घडामोडीचे मुद्देशित विश्लेषण, हे विश्लेषणाचा अर्थ काय, तर हा सिलेबस आपण फोडून दिलेला आहे. म्हणजे ही पीडीएफ आहे ती एकदम स्टँडर्ड लेवलची नाही, एक ॲस्पिरंट म्हणून त्याला जे काही मनात प्रश्न असतात तर त्या लेवलने ही पीडीएफ बनवलेली आहे. एकदम शांत, म्हणजे एकदम मुद्देसूद की बेसिक पासून. त्यातला पहिलाच मुद्दा असा आहे, खाली गेलं तर तुम्हाला समजते की चालू घडामोडीचा दृष्टिकोन, म्हणजे या विषयाचा नक्की दृष्टिकोन कसा पाहिजे, म्हणजे कसे वाचायचे. म्हणजे इथं पासून एकदम बेसिक पासून की चालू घडामोडी वाचायचं कसं. आता जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू करता तेव्हा सर्वात पहिल्यांदा जरी म्हटलं सिनियरने सांगितलं की लोकसत्ता वाचायला चालू कर, म्हणजे सकाळी उठलं की पहिला प्रवास लोकसत्तापासूनच होतं. नाही सुरू झाला तरी आपल्याला लायब्ररीत जाताना 2-3 जण दिसतातच लोकसत्ता घेऊन चाललंय, मग मी कोणता घेऊ. तिथनं सुरुवात होती की विचारणार आपण मी कोणता घेऊ काय. मग एक जण सांगणार तुम्हाला लोकसत्ता घ्या, एक म्हणणार मराठी टाइम्स घ्या, एक म्हणणार सकाळ वाचा, एक त्यासोबत म्हणणार द हिंदू वाचा, इंडियन एक्सप्रेस वाचा. मग पहिले 10-15 दिवस 2-3 वाजता पण कळतच नाही नक्की काय वाचायचं. लोकसत्ता जरी वाचून घेतला तो पूर्ण वाचायचं म्हणतर 1 दिवस तरी जातो त्याच्यात. आपल्याला काही एकच विषय नाही चालू घडामोडी, बाकीचे पण 6 विषय आहेत. मग त्यामधलं कसे वाचायचं, म्हणजे लोकसत्तामधलं नक्की काय वाचायचं. आता लोकसत्तामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर आज ट्रम्पवर हल्ला झालेला लोकसत्ताला पहिलीच न्यूज आहे. तर ते हल्ला झाला हे झालं ते फक्त हेडलाईन वाचायचा, हल्ला झाला. पण त्यातलं महत्त्वाचं काय आहे, तर अशा प्रकारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जे आहेत ह्याच्या आधी त्यांच्यावर कधी हल्ला झालाय का, तर ती लिस्ट महत्त्वाची. मग आयोगाला एक सवय काय आहे, ती जी लिस्ट आली तिथं म्हणजे डीपमध्ये, आता पहिल्या पानावर डायरेक्टली दिली की ट्रम्पवर हल्ला झाला, असा 20 वर्षाच्या मुलाने हल्ला केला. तिथं खाली कोपऱ्यात दिली की 6व्या पानावर न्यूज आहे. मग 6व्या पानावर त्यांनी दिले की आधीचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते 6 जणांची नावं दिलेत, 6 जण आहे 4 जण आहे, बाबा यांच्यावर हल्ला झालेला होता. आयोगाला एक सवय की डायरेक्ट फॅक्टवर विचारतं. आयोग काय विचारणार, या आधी किती राष्ट्राध्यक्षांवर हल्ला झालेला होता. ऑप्शनमध्ये पण दिसणार 4, 3, 2, 1, तिथं समजत नाही. तो एक ट्रेंड आहे आयोगाचा. मी गेल्या लेक्चरला पण सांगितलेलं, आता आपण सांगतो तुम्हाला. आता जर आपण इमॅजिन केलं चंद्रयानचं 23 ऑगस्ट 2023ला आपलं चंद्रयानवरती पोहोचलं, मग तो तारीख आपण काय केली, राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून चालू केला. पहिला दिवस आहे तो, म्हणजे पहिलंच वर्ष आहे त्याचं. मग पहिल्या ज्या काही घडामोडी आहेत त्याच्यावर आयोग आवर्जून प्रश्न विचारतं, ज्या काही पहिल्या घडामोडी घडतात त्याच्यावर. तर तो राष्ट्रीय अंतराळ दिन जो आहे 23 ऑगस्ट 2023, तर आयोग काय करते, त्याच्या ऑप्शनमध्ये जर द्यायचं म्हणलं तर 23 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 15 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट असे ऑप्शन देते. मग त्या टेम्परामेंटमध्ये एक्झामच्या आपल्या लक्षात येत नाही की एक्झॅक्ट नक्की कोणता दिवस आहे. असे एक पण दिवस नाही ना, भरपूर दिवस असतात, महिन्यात 2-3 तर दिवस असतात. म्हणजे वर्षाच्या मध्ये तरी 50 दिवस तरी तुम्हाला पाठ करून द्यावं लागतं, त्याची थीम पाठ करावी लागते, संकल्पना काय आहे या वर्षाची, असं पण आहे. तर ते यूपीएससीला प्रश्न विचारताना यूपीएससी कसं विचारतात, 23 ऑगस्ट, 23 सप्टेंबर बाबा, 15 जून आणि 11 फेब्रुवारी असे 4 वेगवेगळ्या महिन्यातले तारीख देतात. पण एमपीएससी तसं करत नाही, एकदम जवळचे 23 ऑगस्ट, 20 ऑगस्ट. आता अशोक चक्र आहे तुम्हाला माहिती, 26 जानेवारीला अशोक चक्र प्रदान केलं जातं. तर आयोगानं मागं प्रश्न विचारलाय की आजपर्यंत अशोक चक्र किती व्यक्तींना देण्यात आलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये दिले 72, 76, 77 आणि 79.
कसं करायचं? म्हणजे शिकवणाऱ्याचा दोष आहे का वाचणाऱ्याचा दोष आहे का एमपीसी येणाऱ्याचा दोष आहे? मग तिथं जाऊन आपण वाचलेलं असतं ते, मग जेव्हा आपण वाचलेलं पण चुकतं तेव्हा मग आपल्यालाच राग येतो, मी वाचून सुद्धा कसं काय चुकलं. पुन्हा पुन्हा पुढे जाऊन त्या टेम्परामेंटमध्ये होतं तसं. तर ते कसं वाचायचं? म्हणजे लोकसत्ता जर आपण पेपर घेतला तर त्या पेपरमधल्या नक्की कोणत्या घडामोडी वाचायचं, तर ते त्यासाठी सगळ्यात रामबाण उपाय काय, तर PYQ. आता शेवटला आपण PYQ बघणार आहे, म्हणजे 2 पेपर आपण बघणार आहे की त्यामध्ये तुम्हाला समजते की एक्झॅक्ट कोणत्या घटकावर प्रश्न येतो. म्हणजे ट्रम्प आपण जे म्हणलं तर ट्रम्पचं कशामध्ये येतं, राजकीय घडामोडी, म्हणजे जागतिक मधल्या त्या राजकीयमध्ये मुद्दा आला तो. तर तो परीक्षेच्या ओरिएंटेड आहे तर आहे. तर त्याच्यामधला दुसरा बघा, जर आपल्या इथं आलं की बाबा या आमदाराने या पक्षामध्ये प्रवेश केला, आपल्याला काही घेणं नाही का त्याचं, कुठल्या पक्षात जाऊ का, येतं का नाही येत, त्यातला फक्त शब्द कोणता महत्वाचा आहे, पक्षांतर. पक्षांतरवरून लगेच आठवलं पाहिजे की पॉलिटीमधला पक्षांतर बंदी कायदा काय आहे, कधी आला कधी नाही गेला, त्याच्याविषयी इतिहास काय आहे त्याचा, तर तो शब्द फक्त धरायचा. आपण काय करतो, तो शब्द राहिला, बाकीचं सगळं वाचत बसतो. ह्याच्या आधी ह्या पक्षात होता, मग असं झालं, मग त्याच्या मतावर कुठला परिणाम होईल, भाजपलाही होईल, काँग्रेसलाही होईल, ते घडामुळे आपल्याला आयोग अजिबात विचारत नाही. त्यातला एकच शब्द पकडायचा की पक्षांतर बंदी, लगेच टाकायचं. आता AI आलं, AI ला काय आपल्याला पहिल्यासारखं डोकं पण लावावं लागत नाही. तिथं पक्षांतर लगेच गुगल ट्रान्सलेट टाकायचं, पक्षांतरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि तिथे टाकायचं यायला, पक्षांतरला इंग्लिशमध्ये काय म्हणते, तिथं मराठी म्हणायचं, मराठी म्हणलं की पटकन सगळं येते, सप माणसाचा मेंदू चालत नाही तेवढं ती पटपट चालते, सगळी माहिती येते लगेच. ते मग ते त्याच दिवशी तिथंच लिहून घ्यायची. म्हणजे आपल्या नोट्समध्ये तर दिसणारच आहे, तुम्हाला मंथली मॅगझिन देणार त्यात पण दिसणार आहे, पण स्वतःच्या स्वतः जर एखादी नोट्स काढली तर जास्त लक्षात राहतं. ते दुसऱ्यांना दिलेलं वाचण्यापेक्षा, म्हणजे आपण दिलेलं वाचतंय त्याचा फायदा होणार आहे, असं नाही की मी दिला फायदा होणार नाही, तसं नाही. पण एखादा सिनियर आहे, त्यानं जर 10 पानं बाबा करंट अफेअर्स काढलेत, तर त्यानं 100 पानं वाचून 10 पानं काढलेली असते. ती 10 पानं वाचून तुम्हाला काय करणार आहे, त्याने एक्झॅक्ट कुठनं काय विचारले, कोर काय उचलले ते समजत नाही. त्यासाठी त्यानं 100 पानं वाचायला 4 तास डोकं लावलेलं असते. त्या एक्झॅक्ट गोष्टी कळायला पाहिजे. मग त्या गोष्टी कळायसाठी थोडा वेळ तरी थांबून थोडं वाचन वाढवावं लागेल, तसं तुम्हाला समजेल कसे वाचायचे. आता दुसरा मुद्दा आहे बघा, किती वाचायचे. म्हणजे सेमच आहे ते, केव्हापासून वाचायचे. केव्हापासून वाचायचे हे कधी हे करतं, तर ते एक्झाम डेट. आता समजा जर 21 जुलैला होती, आता ती 25 ऑगस्टला गेला पेपर, पण आता पेपर 10-12 दिवसावर होता, म्हणजे पेपर काढून ठेवलेला असेल. आपण म्हणू शकतो की बाबा 10 दिवसावर येऊन पेपर कॅन्सल झाला, म्हणजे पेपर काढलेला असू शकतो. तर 21 जुलै जर आपण ग्राह्य धरली तर मागच्या 12 महिन्यात तरी करंट अफेअर्स वाचावं लागतं. मग त्याच्यामध्ये सुद्धा कसं असतं, आता तुम्ही जर इयरबुक बघितलं, 2024 इयरबुक जिथं दिले तिथं जानेवारी ते डिसेंबर 2023च्या घडामोडी आहेत. आत्ता कोणता महिना चालू आहे, जुलै 2024 आहे, जुलै 2024. तर गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबरचं त्या इयरबुकमध्ये, आणि आत्ता तुम्ही 6 महिन्यात तर इयरबुक नाही, मंथली मॅगझिन असते. मग तुम्हाला तिथं असं डोकं चाललं पाहिजे की गेल्या वर्षी ज्या घडामोडी जानेवारीमध्ये घडलेत, जानेवारी ते मे पर्यंत, आयोग जर मागच्या 12 महिन्यात विचार, तर जानेवारी ते मे पर्यंतच्या घडामोडी तिथं स्किप करायचं. समजा एक्झाम्पल घ्या की ऑस्कर पुरस्कार गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जाहीर झालाय, या वर्षी पण झालायच ना जाहीर, ते डबल वाचायची काय गरज आहे का? मुलं काय करतात, त्या इयरबुकमध्ये पण वाचतात आणि इकडं पण वाचतात. आणि ऑस्करचं असं आहे की तिथं बाबा 10 श्रेणीमध्ये पुरस्कार दिलेले असतात आणि इकडं 10 श्रेणी, म्हणजे 10 आणि 10 20 श्रेणी, नक्की आता कोणत्या अभिनेत्रीला दिले आणि कोणत्या पिक्चरला दिले ते सगळं कन्फ्यूज होऊन जातं. तर तुम्हाला माहितीच आहे, ओपनहायमरला आता बऱ्यापैकी यावर्षी पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणलं की ओपनहायमरची स्टोरी आपण बघायची, म्हणजे इंटरेस्टिंग पिक्चर बघायची, म्हणजे हॉलिवूड पिक्चर बघायची, नाही बघितले तरी चालतात पण इंटरेस्टिंग. आता त्याने एवढा टाइम बॉम्ब चालू केला, त्याचा प्रवास काय होता, तर त्यातली एक गोष्ट, मी पण कधी हॉलिवूड वगैरे काय बघत नाही, एकतर वेळच मिळत नाही आपल्या MPSC वाल्यांना, तर कुठनं काय बघायचं. तर त्यातली एक गोष्ट ते जी मला पण आवडली होती की ते जे टाइम बॉम्ब बनवायचं जे मिशन होतं, म्हणजे त्यांनी ठरवलं बाबा की तुमच्या अंडर हे 10 जणांची टीम दिली आणि तुम्ही त्यांना लीड करायचं आहे. तर त्याने अशी जागा निवडलेली की तिथं काहीच नाही, वळवंटातली जागा एकदम होती, आणि त्याने येताना सांगितलेलं की बाबा घरी कोणाला भेटायचं आहे भेटून घ्या, 3 वर्ष आपण तिथून माघारी येणार नाही, 3 ते 4 वर्ष. मग ती सगळी त्या मिशनवर गेली त्या डोंगराळ भागात. पण त्याच्या आधी त्या लीड करणाऱ्या पण तिथं जाऊन वगैरे पाहणी वगैरे केली, तर ते 3 वर्ष लागली. म्हणजे एक्झाम्पल देतो मी, तेवढे 3-4 वर्ष त्या मिशनवर गेलेले, ते बनवून झाल्याशिवाय इकडं कोण आलेलं नव्हतं. मग त्यात एक दाखवलंय बघा, एक ते ठेवलेलं असतं, त्यात एक ते न्यूक्लिअर टाकत असतं बघ, म्हणजे ते जर ते डबा भरला तर मग ती सगळ्यात मोठा शक्तिशाली स्फोट होणार होता. आता आपल्या इथं लोंगी फटाकडे असते, लोंगी फटाकडेवाला हिथला इथं आवाज येतो, ते टाइम बॉम्ब लावा, थोडा पलीकडे आवाज जातो, ती फॉर्म्युला त्यांनी वापरला होता. लोंगी फटाकडीचा आवाज इथपर्यंत जातोय तर त्याने शोध लावला, इथनं जर 2 चौक पलीकडे जायचं तर अशा किती लोंगी फटाकड्या कराव्या लागतील. मग ती त्यांनी एक भरणी बनवली, त्यात एक लोंगी फटाकडे टाकली, सगळ्याच एकदम जार लावा. आता गावाकडे बघा, आपण पहिलं लहानपणी दिवाळीला पिशवी दिली तर 2 तास ती पिशवी उडवायचं. आता एखादा पोरं काय करायचं, जाळ करताय त्यात ती एकदम पिशवी टाकते, मग त्याचा आवाज धाड करून होतं ना, तसं त्याने शोध लावला होता. म्हणजे मला सांगायचं होतं की त्या मिशनवर गेले, त्यांनी ठरवलं होतं की बाबा 3 वर्षामध्ये मला हे करायचं आहे, म्हणजे ते त्यांच्या डोक्यात सेट होतं. मग एका लीड करणाऱ्या माणसानं त्या सगळ्यांनाच घरी पण येऊ दिलं नाही, ती मिशन पूर्ण होईपर्यंत इकडे सुद्धा होऊ दिलं. म्हणजे हे आपलं पण एक मिशनच आहे, तुम्ही ठरवलंय मला पोस्ट काढायचीच आहे, तर त्याच्याच मागं धावायचं.
म्हणजे हे सांगायचा उद्देश होता. केव्हापासून वाचायचं, तर ते मागच्या 12 महिन्याच्या घडामोडी वाचायच्या. आता 2025 जर तुम्ही पेपर देणार आहे तर या जानेवारीपासून घ्यायचं. आता आपल्या लेक्चरमध्ये पण या जानेवारीपासून आपण घेणार आहे, म्हणजे जानेवारी 2024 पासूनच्या घडामोडी आपल्याला कराव्या लागतील. आता कुठून वाचायचं ते आपण सोर्समध्ये बघणारच आहे, कुठून वाचायचे ते. आता ह्या बेसिक गोष्टी आहेत, एकदम बेसिक. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, एकदम ॲस्पिरंट म्हणून ज्या काही घडामोडी म्हणजे ज्या काही आपल्याला प्रॉब्लेम येतात तर ते याच्यामध्ये दिलेलं आहे. तर त्यातला पहिला मुद्दा बघा, दैनंदिन अपडेट राहणे. म्हणजे चालू घडामोडीचं कसं आहे, समजा आज तुम्ही आजारी पडला, आजचा लोकसत्ता वाचायचा राहिला तर उद्या उठून तुम्हाला 2 लोकसत्ता वाचायचे. 3 दिवस गावाला गेला, 3 दिवसात नाही वाचलं तर परवा उठून 4 दिवसाची लोकसत्ता वाचावी लागते. समजा नाही वाचले, काय फरक पडतोय नाही वाचले, तसं नाही. म्हणजे रोज काय ना काय दिलंय ते अपडेट तुम्ही राहिलंच पाहिजे. जरी तुम्ही नाही वाचला तरी हेडलाईन तरी त्याची बघितली पाहिजे. आता ऑनलाईन PDF वगैरे उपलब्ध असतात, जरी तुम्ही आपलं पेपर नाही घेऊ शकला तरी तर त्याच्या हेडलाईन तरी मध्ये बघायचं, बाबा आज काय न्यूज आली ती, कोणती गोष्ट चर्चेत आहे, आपल्या एक्झाम ओरिएंटेड कोणती आहे का. आता आजची जर न्यूज बघितली आपण ती काल विम्बल्डन झालं, विम्बल्डनचा अल्कारेज जिंकलेला आहे त्याचं, आणि सर्वात युवा ठरलाय ती सलग 2 विम्बल्डन जिंकणार. तुम्ही जर मागचे पेपर बघितले विम्बल्डनवर हमखास प्रश्न आहे. विम्बल्डन म्हणजे टेनिसवरती. आता पोलीस भरतीला विचारलं होतं की विम्बल्डन कशाशी निगडीत आहे. आता MPSC एवढं तर सोपं आपल्याला विचारत नाही, ती पोलीस भरती, पण ते विचारण्याचा उद्देश त्यांचा की कशा निगडीत आहे, टेनिसचे, क्रीडाशी, हॉकीशी. हा प्रश्न आता रिसेंटली आत्ता विचारलाय, 7 तारखेला पेपर झाला त्याच्यामध्ये. तर MPSCला विम्बल्डन म्हणजे टेनिस या घटकावर फिक्स प्रश्न आहे. खाली जाऊन आपण बघणार आहे की प्रश्न कशावर असतात कशावर नाही. 1-2 वर्ष गेले की टेनिसवर एक प्रश्न फिक्स असतो. तर त्यातला ते विम्बल्डन आजच झालं ना तर लगेच ते नोट डाऊन करून ठेवायचा. आजच्या न्यूजपेपर विम्बल्डन आले ना तर अल्कारेज. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बघा, आपण जे म्हटलं की पेपर कसा वाचायचा, तर मुद्दा आलाय म्हणून सांगतो मी. आता तिथं दिलेलं असतं की बाबा पहिल्या सेटमध्ये बाबा 4-6 झालं, 6-7 झालं, ती सेट महत्त्वाचे नाहीत. त्याच्या खाली काय दिलेलं असतं, दृष्टिक्षेप म्हणून एक कॉलम दिलेला असतो बघा. त्याला काहीतरी बॅकग्राऊंड कर्ड वगैरे दिलेलं असतं, प्रत्येक पेपरचा बॅकग्राऊंड वेगळा आहे. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं, ऐतिहासिक पार्श्वभूमी दिलेली असते. आता त्यांनी आजच्या पेपरमध्ये दिले की म्हणजे सर्वात युवा सलग जिंकणारा अल्कारेज हा पहिला खेळाडू ठरलेला आहे. असं जे काही दृष्टिक्षेपमध्ये दिले ना ते आपल्याच्याने जास्त महत्त्वाचं असतं. ते दृष्टिक्षेप आहे ना तिथं तुम्ही नजर ठेवायची आणि त्यातले 2 मुद्दे तरी आपल्या वहीमध्ये रोज लिहून ठेवायचे. तिथं जी ऐतिहासिक दिले बाबा, ह्या घटनेमुळे इतिहास घडला, तर त्याच्यावर आयोग डायरेक्टली बोट ठेवते. इतिहास जिथे घडलाय ना तिथं आयोग जास्त विचारते, तर त्या घडामोडी तुम्हाला कळल्या पाहिजे. आता त्यातला महत्त्वाचा मुद्दा काय, आता तिथे दिलंय सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे रोजच्या रोज अपडेट राहणे, रोज न्यूजपेपर वाचायचं. आता आपण सांगितलं. आता चालू घडामोडी म्हणजे काय, आता जगात भारतात जे काही घडामोडी घडतात त्याच्यामध्ये येतात. तर सिलेबस म्हणजे सिलेबस समोर पाहिजे. आता मी काय म्हणलं, राजकीय मुद्दे तर आपण दिलेत खाली, मुद्दे बघून तुम्हाला सिलेबस नाही का. तर आपल्या आता बाकी तुम्ही इकॉनॉमिक सिलेबस बघितला तर तिथं धडधडीत नावं दिलेत सगळी. पॉलिटी धडधडीत अख्खं पुस्तक दिले बाबा ही 40 आहेत, तसं इथं काय दिलंय 3च ओळीत दिले. ते बघून तुम्हाला समजा नाही नक्की काय आहे. मग त्याच्यामध्ये आपण शेवटचा मुद्दा काय घेतला, चालू घडामोडीचे विश्लेषण. विश्लेषण म्हणजे मुद्दे दिलेत आपण नक्की कोणते त्याच्यामध्ये मुद्दे येतात, तर ते मुद्दे समोर ठेवायचे. आता ही PDF तुम्हाला मिळेलच, तर त्या PDF मध्ये बघायचं की सिलेबसला कोणते रिलेट होते. आता दुसरा बघा माझा, अभ्यासाचं एक शेड्यूल तयार करणे. शेड्यूल म्हणजे काय, डायरेक्टली इथं बघा तुम्ही GS सब्जेक्ट म्हणजे रोजचा एक GS सब्जेक्ट तुमचा आहे अभ्यासाचा. तर त्याचं GS सब्जेक्ट जर इकॉनॉमिक्सचा सार्वजनिक वित्त वाचला तर लगेच सांगतात. म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांचं वगैरे ऐकलेलं असते, ते झालं की लगेच PYQ वाचायचे कंपल्सरी. मग त्याचे सार्वजनिक वित्ताचे लगेच PYQ वाचले तुम्ही, मागं काय आलंय काय नाही. तर मॅथ्सचं एक शेड्यूल असतं आपलं. मॅथ्सचं आपण रेग्युलर सांगतात की मॅथ्स रेग्युलर केलं पाहिजे, मॅथ्स महत्त्वाचं आहे. आणि मेन म्हणजे कंबाईनला या वर्षीपासून मॅथ्स महत्त्वाचं आहे का, तर त्याचं वेटेज 20 आले. मॅथ्सचं सगळ्यात महत्त्वाचं काय, ती 20 गणितं ते तुम्ही रूमवर येऊन सुद्धा सोडवू शकता, इतकी सोपी असतात 20च्या 20. पण त्या टेम्परामेंटमध्ये स्पेशली कंबाईनसाठी, राज्यशास्त्राचा विषय सोडा, कंबाईनसाठी कसं आहे 100 प्रश्न आहेत आणि 60 मिनिटांमध्ये 36 सेकंद फक्त एका प्रश्नाला येतात. मग मॅथ्सचं गणित वाचायला तुम्हाला किती जरी एक्सपर्ट असलं तरी 20 सेकंद तरी लागतात ना मॅथ्स वाचायला. मग सोडवायला तिथं डोकं लावावं लागेल ना काहीतरी. आणि त्याच्यामध्ये आयोगाचं म्हणजे पुढे जाऊन मॅथ्सचे सर सांगतीलच. आता आपण 10 जण बसलोय तर त्यांचं काय टेक्निक आहे, 3 जण पहिल्या बेंचवर बसले, 2 जण मागं बसले, तर सांगा ह्याच्या शेजारी कोण बसले आणि त्या शेजारी कोण बसले. त्याला 10 मिनिटं लागतातच. सोपं पण असतंय, सुटतंय पण आपलं कसं असतं माहिती आहे का, एखादा विषय जर म्हणजे एखादा टॉपिक जर सोपा आला तर आपण तिथं लेवल हे करत बसतो, नाही मला सुटतंय नाही मला सुटतंय. मग तिथं त्यांचा मुद्दा काय असतो, जे 52ला मेरिट लागतंय ते 52च्या मागं कसा ढकलायचा एखादा पोरगा, तर तशासाठी ती गणित दिलेलं असतं. जे टॉपर आहे त्याला कळतंय ह्याला 3 मिनिट लागतात आणि ही सोडलं तर माझे पुढे जाऊन काय तर 2 मार्क वाढणार आहेत, ही सुद्धा तिथे डोकं चाललं पाहिजे. म्हणजे हे गणित जर मी सोडलं तर पुढे जाऊन पॉलिटीचे 5-6 प्रश्न, समजा त्याच गणिताला जर 5 मिनिट खेळत बसला आणि पॉलिटीचे सोपे प्रश्न जर शेवटचे 15 आलेले असले ती हुकले तर मग काय उपयोग आहे पेपर देऊन, ती राहिलं ना. म्हणून मॅथ्स कधी मी मध्येच टाकलेलं असतं कुठेतरी, जरी समजा शेवट टाकलेलं असलं तरी पण बऱ्यापैकी सोपे प्रश्न हे पहिल्यांदा बघायचे. तुम्हाला बघितल्या क्षणी कळतं की हे मला सुटणार आहे का नाही. मग ते कोणता पण प्रश्न असू द्या, करंटचा असू द्या. समजा एखादा एकदम फॅक्च्युअल विचारला की बाबा
सुनीता विल्यम्स आता अंतराळात गेलेत, सांगा कोणत्या तारखेला गेलेत? 23 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 15 ऑगस्ट. वाचलंच नाही तर तिथं विचार करण्यात काय उपयोग आहे का? तुम्हाला माहीतच आहे बाबा मी वाचलंच नाही आणि काही येतच नाही, उगं तिथं खेळत बसायचं नाही, स्किप करायचं. बाबा एखाद्याच लक असतंय म्हणून एखादा मारून द्यायचा ऑप्शन, 1/4 आहे म्हणल्यावर काय एवढं अवघड नाही मारायला, लक लागलं तर लागलं, नाही तर डायरेक्ट स्किप करायचं. तर ते पेपर कसा सोडवायचा हे त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण मॅथ्सचं शेड्यूल पाहिजे, मॅथ्सचं शेड्यूल असतंच. आणि त्याच्यानंतर आहे की करंट अफेअर्स, म्हणजे ह्याच्यामध्ये करंट अफेअर्स ॲड केलंच पाहिजे दिवसाच्या शेड्यूलमध्ये तुमच्या कसल्याही परिस्थितीमध्ये. तर ते लक्षात ठेवायचं. मग तुम्ही सकाळी 1 तास वाचा किंवा रात्री जेवण झाल्यानंतर 1 तास वाचा, दिलंय काय ते वाचलंच पाहिजे. मग सकाळी जर तुम्हाला वाचायचं नसलं करंट अफेअर्स तर सकाळी काय करायचं, समजा 7ला जर लायब्ररीत गेला तर 2 तास पेपर घेऊन नाही बसायचं. पेपरमध्ये तुम्हाला कळते ना बाबा आज अल्कारेजची न्यूज आली तर लगेच तिथं आपल्या रोजच्या शेड्यूलमध्ये 1 नंबर टाकायचा अल्कारेज विम्बल्डन. वाचायचं कधी, संध्याकाळी वाचायचं निवांत रूमवर गेला, 9 नंतर काय करू वाटत नाही, जेवल्यानंतर मग बघायचं विम्बल्डनचं काय दिलं. आता 9 नंतर GS सब्जेक्ट वगैरे वाचू वाटत नाही किंवा प्रश्न वगैरे सोडू वाटतात, तर त्या टायमाला ते बघायचं. फक्त आजचे जे 3-4 मुद्दे आलेत तर ते लिहून ठेवायचे फक्त, की विम्बल्डनला काय आहे तर महत्त्वाचं आहे, आपलं सिलेबस ओरिएंटेड आहे. तर तसं शेड्यूल तुमच्या ह्याच्यानुसार बनवायचं. आता हा मुद्दा आहे बघा, विश्वासार्ह स्रोत वापरणे म्हणजे काय. तर आता तुम्हाला जर डायरेक्टली द हिंदू वाचायला दिलं तर लँग्वेज तुम्हाला ग्राफ्स होती का? नाही. म्हणजे ज्या सोर्समधनं तुम्हाला विश्वास वाटते की ही मला समजते आणि वाचल्यावर मनाचं समाधान होते, किती जरी केलं मनाचं समाधान होणार सगळं आहे. हे न वाचलं म्हणून माझं समाधान होणार नाही. आपलं समाधान आहे बाबा, हा आज मी वाचलं. आता थोड्या दिवसांनी, आता तुम्ही नवीन असाल, थोड्या दिवसांनी जर तुम्ही 2 महिने कंटिन्यू लायब्ररीत गेला, क्लासला आला, एखादा दिवस जरी लायब्ररीत नाही गेला तरी आपल्याला वाटतं, नाही वाटलं तरी कुठंतरी एक दिवस वाटतं की अरे आज मी लायब्ररीत गेलो नाही, काय तर चुकलंय माझं, तर आपण त्या मिशनवर आलोय मग सांगितल्याप्रमाणे. तर ते जे तुम्हाला वाटतं की ही विश्वास आहे ह्या गोष्टीवर, ह्यातनं प्रश्न सुटते, तर ते तुम्ही जास्त रेफर करायला शिकायचं. म्हणजे जी सोपी वाचते ग्राफ्स होती तुम्हाला लँग्वेज ते वाचायचे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे, मगाशी सांगितलं की नोट्स बनवायचा. सगळ्यात इम्पॉर्टंट काय, स्वतःच्या नोट्स स्वतः बनवणे. पहिल्यांदा वेळ लागू द्या, वेळ लागल्याशिवाय म्हणजे तुम्ही डोकं लावल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की नक्की काय आहे त्याच्यात. तर ते पहिल्यांदा स्वतःच्या नोट्स स्वतः बनवल्या पाहिजे. आता एखादा मुद्दा आहे, आता पहिला नोट्स मी सांगितले नोट्स बनवा म्हणून लगेच गेला नोट्स बनवला असं नाही. पहिल्यांदा नोट्स बनवताना हाय असं मुद्दा पोरं लिहून काढतात. त्यातलं एक्झॅक्ट मगाशी काय सांगितलं मी की बाबा पहिलं अल्कारेज आला की पहिला सेट हेनं जिंकला, 2 सेट तो आघाडीवर होता, मग नंतर जोकोविच आघाडीवर गेला. ती काय महत्वाचं आहे का? तिथं लगेच काट माराय ती नाही महत्वाचं. तर दृष्टिक्षेप तिथलं महत्वाचं आहे की बाबा हेनं मॅच जिंकून काय इतिहास केलाय. तर सलग 2 विम्बल्डन जिंकले आणि कमी वयात जिंकणारा सलग 2 तो पहिला ठरलाय. तर ते जास्त महत्वाचं. ते कधी लक्षात, आता त्या मुद्द्याचं मी सांगितलं म्हणून तुम्हाला कळलं किंवा तिथं हे महत्वाचं आहे. तर एखादा मुद्दा आहे तो 2-3 वेळा वाचून नंतर तुमच्या भाषेत नोट्स बनवायचे. म्हणजे 2 वेळा तर तो मुद्दा वाचला पाहिजे. म्हणजे GSचा असू द्या, 2-3 वेळा ते रिव्हिजन झालं की मग तुम्हाला समजतंय की काय वाचायचं काय नाही. आता खाली बघा, नोट्स बनवायच्या किंवा एखाद्या टॉपिकमधून नक्की नोट्समध्ये कोणता मुद्दा घ्यायचा हे PYQ मधून समजते. आता सगळ्यात शेवटला आपण जे बघणार आहे घटक, की चालू घडामोडीला नक्की कसे घटक येतात, कोणत्या घडामोडी करायच्या, तर त्याच्यामधून तुम्हाला समजणार की नक्की नोट्समध्ये कोणत्या मुद्दे घ्यायचे. नाहीतर आपण इयरबुकमध्ये दिसतात बाबा 500 मुद्दे, 500चे 500 हाय असं इयरबुक लिहून काढले, त्याला नोट्स बनायचं का? तर त्याला नोट्स म्हणता येत नाही. मग ते एक्झॅक्ट नोट्समध्ये मुद्दे कोणते पाहिजे ते पण आपण बघणार आहे. आता ही महत्वाचं आहे बघा, सगळ्यात शेवटचा यातला म्हणला की जास्तीत जास्त रिवाईज करणे. आता आज मी तुम्हाला सांगितलं की ते टेनिसचाच मुद्दा आपण घेतला, अल्कारेजचं हे करा. आता आज तुम्ही काढली बाबा नोट्स त्याची, मी शिकवली. आपलं जुलै महिन्याच्या नोट्स बघताना आपण शिकवणार आहे. समजा मी ऑगस्टमध्ये शिकवली आणि तुम्ही जर ती वाचलीच नाही, आता कंबाईन कधी मे मध्ये एक्झॅक्ट आपण धरू मे एप्रिलमध्ये आज शिकवले आणि तुम्ही वाचलंच नाही, तर काय उपयोग आहे का त्या अल्कारेजचा पण त्या विम्बल्डनचा पण प्रश्न येऊन. तर तिथं रिवाईज जास्तीत जास्त त्याला रिवाईज झालं पाहिजे. म्हणजे पेपरच्या आधी पण आणि आधीमध्ये पण मागं काय दिलंय काय नाही. का तर ते सायकोलॉजीवाले म्हणतात बघा, आता म्हणतात का मला पण माहित नाही, एक गोष्ट वाचली तर ते 21 दिवस लक्षात राहते, असं काहीतरी जागतिक रूल आहे त्याचा. आता आपण काय एवढा वेळ नाही आपण की त्याच्यावर इथं आपण शोध लावलाय, पण कुणी तर शोध लावलेला आहे कोणता तर शास्त्रज्ञान. एक गोष्ट जर वाचली तर जास्तीत जास्त 21 दिवस राहते. आता ते आपल्या भाषेत म्हटलं तर समजा आज एखादा शुक्रवारी पिक्चर आला, तुम्ही रविवारी पिक्चरला गेला, सोमवारी मी तुम्हाला विचारलं तर मी हाय अशी स्टोरी सांगता 80% असं असं झालेलं आहे सर, असं झालं तसं झालं. तेच मी पुन्हा तुम्हाला शनिवारी विचारणार पुढच्या, त्या शुक्रवारी एखादा असतो त्याला प्रत्येक शुक्रवारी पिक्चर बघायची सवय असते. म्हणजे अजून कॉलेजची सवयच गेलेली नसते. एखादे असतात काय काय कार्यकर्ते त्यांना रोज पिक्चर बघवतो प्रत्येक शुक्रवारचा, इंजिनिअरिंगला वगैरे समजा सवय गेलेली नसते. पुढचा पिक्चर वाचल्यावर ह्या पिक्चरची थोडी जरी स्टोरी लक्षात न जाती, 15 दिवसांनी मी विचारलं ना, मग ती एकच काय तर मुद्दा सांगते. समजा आता T20 वर्ल्ड कप घ्या शेवटचा, तर त्या वर्ल्ड कपमध्ये आता जर विचारलं बाबा सांग बाबा, वर्ल्ड कप झाल्या दुसऱ्या दिवशी त्यानं सगळं सांगितलं असतं, असं झालं तसं झालं, हे तर ह्याने रन काढल्या तेवढ्या. आज मी विचारू द्या कोणाला की सांग T20 वर्ल्ड कप बद्दल तुला काय वाटलं, आपण कसं काय जिंकला, तर ती एका वाक्यात सांगाल बाबा विराट कोहली खेळला आणि सूर्यकुमार यादवनं कॅच घेतला म्हणून आपण जिंकलो, झालं. 2 गोष्टी तिकडं तिकडं.
अजून 2-3 आता पुढचा वर्ल्ड कप उद्या, चॅम्पियनशिप उद्या, त्याच्यात ती बी लक्षात जाते सूर्यकुमारनं वाचलंय का नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की ही जास्तीत जास्त आपण जी घेतली तर त्या नोट्स जास्तीत जास्त रिवाईज झाल्या पाहिजे. रोज त्याच्या हेडलाईन खाली तर वाचलं पाहिजे, हेडलाईन मधनं तरी गेलं पाहिजे डोळ्याची नजर आपल्या. त्याच्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिक आठवतं. तुम्ही असं शांत जरी बसला ना तुम्हाला कळते हा विम्बल्डन झालं, अल्कारेज जिंकला, एवढं जरी आठवलं तर त्याच्या खालचं सगळं आठवत जातं. त्याच्यामुळे करायचं आहे ना तर ते रिवाईज पण तेवढं झालं पाहिजे, नुसतं करून उपयोग नाही. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी आहेत पण त्या अनुभवातून ते लक्षात राहीलच पाहिजे तुमच्या. आता सोर्स आपण जर म्हटलं तर रोजचे जे न्यूजपेपर आहे तो पहिला सोर्स आहे. म्हणजे रोज लोकसत्ता वगैरे आपण जे वाचतो तर ते तुम्ही बेसिक वाचलंच पाहिजे. दुसरं आहे की मंथली मॅगझिन. आता आपण हे बघताना सुद्धा आता जानेवारीपासून बघणार आहे तर जानेवारीच्या पूर्ण आपण बघणार ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या. तिसरं आहे इयर मॅगझिन. म्हणजे इयरबुक जे येतं प्रत्येक डिसेंबरमध्ये येतं इयरबुक, डिसेंबर एंडिंगला, तर ती इयरबुक झालं तर डायरेक्टली इयरबुकला जायचं नाही. तर चौथा आहे की ऑनलाईन वेबसाईट गव्हर्नमेंट PIB, म्हणजे PIBच्या ज्या वेबसाईट आहेत तर त्याच्यावर रोजचे अपडेट दिलेलं असतं. नरेंद्र मोदी इटली ते G7 परिषदेला गेले वगैरे ते अपडेट सगळं PIBनं दिलेलं असतं. मग खाली न्यूजपेपरवाले फॉलो करतात तर ते PIBचं अपडेट आहे. तर आता महत्त्वाचं आहे बघा की GS सब्जेक्ट वर्सेस करंट अफेअर्स आपण जी म्हणतो तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट बघा GSला आपल्याला कोणते आहेत. इकॉनॉमिक्स आहे एक नंबरला बघा, इकॉनॉमिक्स एक सब्जेक्ट आहे. पॉलिटी आहे, एन्व्हायरमेंट आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, हिस्ट्री आहे आणि जिओग्राफी. हे 6 सब्जेक्ट आपल्याला GSचे आहेत. मग त्या इकॉनॉमिक्समध्ये नक्की करंटचं काय वाचायचं, पॉलिटीमध्ये करंटचं काय वाचायचं, एन्व्हायरमेंट म्हणजे एखादा मुद्दा बघितला तर एन्व्हायरमेंटचा हा करंटचा मुद्दा आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काय येतं तर ते मुद्दे आपण 1 बाय 1 बघणार आहे. तर एक्झाम्पल घ्या आता इकॉनॉमिक्स. इथं काय केलंय आपण एक्झाम्पल म्हणून 2 मुद्दे घेतलेले आहेत की नक्की तुम्हाला समजावं. समजा आता इकॉनॉमिक्स घेतलं तर आता त्याच्यामध्ये आले निर्देशांक. निर्देशांकमध्ये पुन्हा कसं आहे जागतिक लेवलचे निर्देशांक आहेत, आपल्या महाराष्ट्राचे निर्देशांक आहेत, आपल्या भारतातले निर्देशांक आहेत. आता निर्देशांकची लिस्ट आपण तुम्हाला देणारच आहे, निर्देशांकमध्ये कोणत्या कोणत्या येतात. त्यातलं एक्झाम्पल घेतलं तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स PYQ जर बघितलं तर ह्याच्यावर भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दरवर्षी युनायटेड नेशन करून जाहीर केला जातो, जागतिक लेवलचा तो इंडेक्स आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे दरवर्षी भारताचा रँक किती आहे बाबा, यावर्षी 189 देशांमध्ये 134 आहे, पुढच्या वर्षी 135 आहे, आधी 131 होता. तर दरवर्षीची रँक लक्षात ठेवायची कंपल्सरी. तर करंट अफेअर्स कसं असतं बघा, आता इकॉनॉमिक्समधल्या HDIवर जर त्या वर्षी रँकवर जर प्रश्न नाही आला तर त्या इकॉनॉमिक्सच्या 15 प्रश्नामध्ये, आता कंबाईनला आपण ग्राह्य धरतोय, कंबाईनमध्ये जे 15 प्रश्न येतात तर त्या 15 प्रश्नामध्ये एकदम बेसिकला प्रश्न येतो की HDIचे ते आयाम आहेत म्हणजे जे निकष आहेत याचा इंडेक्स कसा काढला जातो तर त्या निकषावर तिथं प्रश्न येतो. तर 3 निकष कोणते त्याचे, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा. HD ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कसा ठरवला जातो तर ते ह्या 3 निकषावर ते काढला जातो. ते तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये येईल. म्हणजे एखादा प्रश्न दरवर्षीचे HDIवर जर करंट अफेअर्सला नाही आला तर त्याच्या बेसिकमध्ये प्रश्न येतो. तर तेच GS सब्जेक्ट वर्सेस करंट अफेअर रिलेशन तेच आहे की एखादा मुद्दा आता चर्चेत आहे तर त्याचा करंट अफेअर ओरिएंटेड प्रश्न येईल का त्याच्या बेसिकवर प्रश्न येईल, ते सुद्धा अनालिसिस कसं करायचं हे सुद्धा आपण लेक्चरमध्ये त्या मुद्द्याला सांगणार आहे. त्याचा जर दुसरा मुद्दा जर म्हटला, समजा पॉलिटीमधला घेऊ आपण एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. आता नवीन निवडणूक आयुक्त 2 नेमले गेले यावर्षी, किंवा राज्यपाल, आता आपले राज्यपाल आहेत त्यांचा 27 जुलैला कार्यकाल संपणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आता ती बैस आहेत ना, त्यांचा 27 जुलैला संपणार आहे. तर आजपासून पेपर यायला लागले की त्यांना पुनर्नियुक्ती मिळणार, पुनर्नियुक्ती का त्यांचा कार्यकाल वाढवला जाणार किंवा नवीन कोण येणार असं आजच्या लोकसत्ताला आलंय. तर नवीन राज्यपाल आले ना तर तुम्हाला माहित पाहिजे की डायरेक्टली त्यांच्या नावावर प्रश्न येईल की डायरेक्टली बेसिकमध्ये राज्यपाल बाबा त्याचे जे क्रायटेरिया आहेत, भारताचा नागरिक असा वाच लागतो जे काही क्रायटेरिया आहेत त्याचे, तर त्याच्या पॉलिटीमध्ये एकदम ह्याच्यामध्ये कोरमध्ये प्रश्न येणार. मग ते दोन्ही पण ह्यानं तुम्ही दोन्ही अँगलनं तुम्ही केला पाहिजे. म्हणजे सध्याचे नवीन आलेले राज्यपाल कोण आहेत आणि पॉलिटी बेसिकमध्ये राज्यपालाची जी काय कर्तव्य आहेत, कलम नंबर काय आहेत, तर ह्या गोष्टी रिलेट करता आल्या पाहिजे करंट अफेअर्सला ओरिएंटेड GSच्या. तर ते आपण 1 बाय 1 बघणारच आहे. तर निर्देशांक सांगितलं आपण HDIचा. त्याच्यानंतर आहे दुसरा की वित्त आयोग. एक्झाम्पल म्हणतोय आपण, आता सध्या 16व्या वित्त आयोगाची यावर्षीच नेमणूक झालेली आहे. आता कसं होतं, जे राज्यपाल आहेत आता जे सध्या राज्यपाल आहेत त्यांची 5 वर्षापूर्वी जर नियुक्ती झाली असेल, समजा एक्झाम्पल घ्या आता 2024 मध्ये आता 27 जुलैला नवीन राज्यपालांची नियुक्ती झाली तर ते 5 वर्षासाठी आहेत ना पुढच्या राज्यपाल. मग आता 2024 मध्ये झाले तर 2026 ला आयोग म्हणणार आहे का बाबा महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, नाही. त्या वर्षी आत्ता नियुक्ती झाली म्हणजे 2025च्याच पेपरला प्रश्न येणार की बाबा राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आणि त्यांच्या कार्याविषयी वगैरे. 2026 ला नाही येणार तो प्रश्न, 25लाच येणार का तर रिसेंटली त्यांची नियुक्ती झालेली. तर त्याच्यामधला जर आपण बघायचं म्हटलं तर वित्त आयोग एक आहे. यावर्षी वित्त आयोग नेमला गेलाय, 16वा वित्त आयोग आत्ता नेमला गेलाय 31 डिसेंबर 2023, म्हणजे 2023 वर्षाच्या शेवटच्या दिवशी त्याची स्थापना झाली. अरविंद पानगडे म्हणून त्यांची नियुक्ती झालेली. तर तो प्रश्न कधी येणार, 2025च्या अलीकडच्या सगळ्या पेपरमध्ये तो प्रश्न दिसणार.
हमखास मागचे PYQ बघा, वित्त आयोगाचे अध्यक्ष जे होते 15वे NK सिंग, याच्यावर 4 वेळा आयोगानं प्रश्न विचारलाय. वित्त आयोग हा आयोगाचा आवडीचा टॉपिक आहे. वित्त आयोग आणि चक्रीवादळ आणि हे दोन टॉपिक आयोगाचे हमखास प्रश्न असतात, चक्रीवादळ आणि वित्त आयोग. तर ते वित्त आयोग आता 16वा वित्त आयोग नेमलाय. अरविंद पानगडे त्याचे अध्यक्ष आहेत. मग त्याचे सचिव कोण आहेत, त्याचे सदस्य कोण आहेत, ही जी सगळी नाव आहे, तर आयोगाने ह्याच्या आधी भरपूर वेळा त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि दुसरा त्याचा पार्ट आहे की त्याचा कालावधी. आता त्याच्या कालावधीवर प्रश्न येण्याचे चान्सेस का आहेत, तर आजपर्यंत वित्त आयोगाचा कालावधी कसा होता, 2000 ते 2005, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25 असा 15व्या वित्त आयोगाचा कार्यकाल 20 ते 25 होता. पण झालं काय, 20 मध्ये कोविड आला. कोविड आल्यामुळे त्याचा कार्यकाल 21 ते 26 केला. म्हणजे जो 20 ते 25 होता तो 1 वर्षाने इन्क्रीज केला. आता जो नवीन वित्त आयोग आहे 16वा, त्याचा कार्यकाल असणार आहे 2026 ते 31. पहिल्यांदाच असं झालंय की ऑडमध्ये गेला, म्हणजे 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25 त्या फॉर्ममध्ये. म्हणजे तसाच सेम मुद्दा कोणता आहे, पंचवार्षिक योजनाचा आहे. 51 ते 56, 56 ते 61, 61 ते 67 बाबा, मध्येच ते 4 वर्षाची बघा, 69 ते पुन्हा 3 वार्षिक योजना आल्या. ती लिस्ट आपल्याला पाठ करावीच लागते ना, तशी हे जी एक लिस्ट पाठ करावी लागते. मग आयोगानं काय केले, 1969 ते 74 ते जे आहे आणि 74 ते तिथं मध्येच कुठं 5 वर्षाची पंचवार्षिक योजना आहे ना, ती 4 वर्ष झाली. आयोगानं तिथं लगेच बऱ्यापैकी कंबाईन आयोगानं तिथे विचारले कार्यकाल सांगा. आपल्या डोक्यात ती बसलं असतं, आपल्या लक्षात राहत नाही तिथं 4 वर्ष झाली का नाही. तसं ही तर पहिल्यांदाच व्हायला लागले वित्त आयोगला, की वित्त आयोग 20 ते 25 जो होता तो आता 26 ते 31 झालेला आहे. आता तो एक्सटेंड केलेला होता. आयोग त्याच्यावर प्रश्न विचारला. असे जे अपवादात्मक मुद्दे आहेत ना, आता बाकीचं सगळं वाचत बसण्यापेक्षा आता वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत आयोगानं 10 वेळा विचारले, सदस्य कोण आहेत लय वेळा विचारले, तर ते तिथं आयोग बोट घालणार की बाबा कार्यकाल यावर्षी बदलला आहे ना, डायरेक्ट तिथं जायचं. तर ही गोष्ट आत्तापासूनच लक्षात ठेवायची की अपवादात्मक घडामोडी कोणत्या तर तिथं कसं जायचं. शिकवताना आपण सांगणारच आहे, तरी पण तुमच्या आत्तापासूनच लक्षात पाहिजे. आता मी 50 गोष्टी सांगितल्या, त्यातल्या 20 तरी लक्षात राहतील तुमच्या. आता 2 सांगितलं तर पुढे जाऊन मला कसं शिकवावं लागेल. त्याच्यामुळे आता 50 सांगितलं त्यातली एक वाक्य तरी तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की आता असं असं आहे बाबा, आयोग असं असं करते. आपल्याला आयोगाला फॉलो करायचं आहे, मला पण नाही फॉलो करायचं. तुम्हाला कुठे शिकवायला नाही जायचं. आयोग काय करते, आयोगाला कसं ॲनालिसिस आहे ते आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आयोगाला फॉलो करायचं आहे आपल्याला. आता पॉलिटीमधला मुद्दा बघा की नारी शक्ती वंदनीय अधिनियम, म्हणजे महिलांचं जे काही विधेयक आहे तर त्याचं घटनादुरुस्ती आहे 106. तर आत्ता 106वी घटनादुरुस्तीपर्यंत आले. तुम्ही मागचे 4 वर्षाचे पेपर बघा, 102वी घटनादुरुस्तीवर प्रश्न आलाय, 103 वर आलाय, 4 वर आलाय, 5 वर आलाय. यावेळेस आत्ता झाले ना मग घटनादुरुस्ती विधेयक मागच्या अधिवेशनात, तर त्याच्यावर हमखास प्रश्न येणार. मग त्याच्या ज्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदी तुम्ही पाठ करायचं. आणि आयोगाचं महत्त्व आहे की महिलांच्या घडामोडीवर हमखास प्रश्न फिक्स असतो. महिलांचं जे काही उद्या, पहिली महिला बाबा इथं नियुक्ती झाली किंवा एखादी महिला तिला पद्मश्री पुरस्कार वगैरे त्यांचं निधन झालं, तर आयोग महिलांच्या घडामोडीवर हमखास प्रश्न विचारते. खाली जाऊन मी सांगतो, पण ते लक्षात ठेवायचं की नारी शक्ती वंदनीय अधिनियम, तर हे येणाऱ्या परीक्षा दृष्टीनं महत्त्वाचा टॉपिक आहे. आता एन्व्हायरमेंट एक बघा, त्याच्यामधलं COP परिषद आहे ना, दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये COP परिषद होती. COP परिषद म्हणजे काय, जागतिक हवामान बदल. आता तुम्ही जेव्हा लहान होता 1ली 2रीला, तेव्हा 38 डिग्री टेम्परेचरमध्ये सगळ्यात जास्त हाय टेम्परेचर होतं आपल्या गावाकडं. 38 आहे, 37 आहे आपण म्हणायचो. आता 46 आहे, 47 पण आहे. तर आता ती जे टेम्परेचर आहे, म्हणजे तुम्ही पहिलीला असताना जर 38 होतं, तुम्ही MPSCला आलाय, आता 46 झाले. मग ते त्याच्यामधला जो गॅप आहे की दरवर्षी किती न वाढलं बाबा, दरवर्षी 1 डिग्री सेल्सिअसनं वाढते का 1.5 न वाढते का 2 डिग्री सेल्सिअसनं वाचले, त्याचा अभ्यास ह्या परिषदेमध्ये केला जातो. मग पूर्ण जगाचे नेते तिथं जातात त्या परिषदेमध्ये. दरवर्षी त्याचं स्थान असतं की कुठं परिषद आहे काय. आता या वर्षीची अझरबैजानमध्ये तुमच्या 2025च्या कोणत्या तरी MPSC परीक्षेत हा प्रश्न येणार आहे की 2024ची COP परिषद कुठे, तर ते अझरबैजानमध्ये. आत्ताच लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न फिक्स आहे. आता 17 डिसेंबरला जी ग्रुप सी मेन्स झाली त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलाय 1 लाइनरमध्ये, COP परिषद कुठे. COP परिषद हा पर्यावरणाचा सगळ्यात आवडता घटक आहे. आणि पर्यावरणाचा असा आहे की पर्यावरणात जर 5 प्रश्न येणार असले तर त्यातले 3 प्रश्न हे करंट अफेअर्सचे असतात. त्यातला एक प्रश्न आता सांगितलाय की दरवर्षी दिसतोय, तुम्हाला PYQ मध्ये समजेलच. तर 24ची परिषद आहे ती अझरबैजानमध्ये. त्याचा दुसरा पार्ट असा आहे की जागतिक हवामान बदल परिषदेमध्ये आता आपले जे नेते नरेंद्र मोदी वगैरे हजर होतात तिथं, तर त्यांनी कोणता मुद्दा मांडलाय का, त्याच्यावर आयोग प्रश्न विचारतात. आता COP 26 जी झाली, आता COP 28 आहे. COP 26 मध्ये नरेंद्र मोदीने 5 मुद्दे मांडले होते की बाबा पंचसूत्री कार्यक्रम म्हणून. तर ग्रुप सी मेन्सला आहे असा 5 प्रश्न ABCD ऑप्शन दिले, त्या आयोगानं प्रश्न विचारलेला होता. म्हणजे एखाद्या परिषदेमध्ये जाऊन जर आपले पंतप्रधान काय मुद्दे मांडतील किंवा आपल्या देशानं काय केलेलं आहे तर त्याच्यावर हमखास प्रश्न आहे. आता G7 परिषद झाली आता 13 ते 15 जुलै इटलीला झाली, तर ह्याच्यावर प्रश्न येतो की लोकेशनवर जे आणि प्रतिनिधित्व कोणी नरेंद्र मोदी गेलेले होते आपले, तर ते तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्यामध्ये जाऊन काय केलं, 2023 मध्ये जी G20 भारतामध्ये झाली, तर त्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक कॉरिडॉर मंजूर केलेला होता. म्हणजे आपल्या भारतापासून सुरू होऊन तिकडे पूर्ण कंट्रीमध्ये इकॉनॉमिक कॉरिडॉर जाणार आहे, तर त्याचं सुद्धा
G20 मध्ये मंजूर करून घेतलं, तर G7 देशांबरोबर सुद्धा नरेंद्र मोदींनी तिथे जाऊन चर्चा केली. तर इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये नक्की किती देश येतात, काय येतात हे तुम्हाला माहीतच पाहिजे कंपल्सरी कसल्याही परिस्थितीत. तर ते मी सांगतो तुम्हाला पुढे जाऊन कसं कसं करायचं. तर एन्व्हायरमेंटचा हा COP परिषद हा मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बघा, तर चंद्रयान म्हणजे संरक्षण घडामोडी अंतर्गत एक प्रश्न फिक्स असतो. इस्रो आणि नासा ह्याच्या अंतर्गत जे काही तुम्हाला दिसतंय वर्षभर, त्याच्यावर एक प्रश्न आयोगानं हमखास कंपल्सरी विचारलेला आहे. तर आता या वर्षी जर धरलं आपण, तर चंद्रयान नुकतंच लॉन्च झाले ना. मी काय म्हणलं, गेल्या 12 महिन्यातल्या घडामोडी करायच्यात आपल्याला. तर गेल्या 12 महिन्यामध्ये हे चंद्रयान आहेत, चर्चेत तर आहेत सध्या. अजून लुना आहे. लुना म्हणजे काय होतं तुम्हाला गेल्या लेक्चरला पण मी सांगितलं होतं. आपण जेव्हा चंद्रयान लॉन्च केलं 14 जुलै 2023ला आपण चंद्रयान लॉन्च केलं, अशा तारखा पाठच ठेवायच्या तेव्हा. आणि ते पोहोचणार होतं आपलं आधीच डिसाईड होतं की 23 ऑगस्ट 2023ला ते पोहोचणार आहे. तर लुना म्हणजे रशियाची ही मिशन होतं. लुना याचं चंद्रयान होतं रशियाचं. तर त्यांनी काय केलं, 23 ऑगस्टच्या आधी बरोबर 11 दिवस लॉन्च केलेलं होतं की तुमच्या आधी आम्ही जाणार. का तर चंद्रयान आपलं दक्षिण ध्रुवावर जाणार होतं. दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश ठरणार होता आणि ठरलेला पण आहे. तर ह्यांनी काय केलं, तुमच्या आधी आमचं सोडतो. म्हणजे आपलं जे चंद्रयान होतं, इथं जर आपण पृथ्वी म्हणलं, इथं चंद्र म्हणलं, आपलं चंद्रयान एवढे 3 महिने 2 महिने काय लागले, तर त्याच्या फेऱ्या जास्त होत्या. म्हणजे ह्याच्या फेऱ्या बाबा एक्झाम्पल घ्या की 70 फेऱ्या मारल्यानंतर ते चंद्रावर पोहोचणार होतं आपलं चंद्रयान. रशियानं काय केलं, 10 दिवस आधी लॉन्च केलं आणि त्यांचं 10 का 9 फेऱ्यामध्येच ते डायरेक्ट जाणार होतं. शेवटपर्यंत पोहोचलं पण डायरेक्ट ते स्क्रॅप झालं आणि खाली पडलं. म्हणजे ते पोहोचलंच नाही. मग त्याच्यामुळे दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा पहिला देश ठरलेला. तर त्याच्यावर सुद्धा आता प्रश्न येणार आहे, दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश गेल्यामुळे. का तर इतिहास घडलेला आहे, इतिहास घडलेल्या घडामोडीवर प्रश्न येतोच. आता हिस्ट्रीमध्ये मी मगाशी म्हटलं तुम्हाला की हिस्ट्रीमध्ये काय करंट अफेअर्स असू शकतं, असं प्रश्न पडू शकतो माणसाला. तर हिस्ट्रीमध्ये कसं आहे, आता जागतिक वारसा स्थळं वगैरे आहे. तुम्ही हिस्ट्रीमध्ये वाचताना तुम्हाला हे वाचायला मिळतं बघा. पश्चिम बंगालमध्ये शांतिनिकेतन वगैरे आहे, रवींद्रनाथ टागोर यांचं आहे, तुम्हाला कुठं वाचायला मिळतं. तर त्याच्यामध्ये आता त्याला यावर्षी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. आणि जागतिक वारसा स्थळावर आयोगानं 5 ते 6 वेळा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ज्या वर्षी मिळते, मला वाटतं की 38 नंबरला जयपूर शहराला मिळाला होता 38 नंबर. तर तेव्हा सुद्धा आयोगानं प्रश्न विचारलेला होता. म्हणजे हा मुद्दा असा आहे की याच्यावर वारंवार प्रश्न येतो जागतिक वारसा स्थळी. तर त्यातलं 41 आणि 42 हे रिसेंटली मिळालेलं आहे आपल्या भारतात. तर ते त्याचा नंबर आणि कोणत्या स्थळाला मिळालेला आहे ह्याच्यावर आयोग हमखास प्रश्न विचारते, कसल्याही परिस्थितीत भरपूर वेळा विचारलेला आहे. तर त्यातला दुसरं बघा, आता जगातील 8वे आश्चर्य. आत्ता रिसेंटली जगातलं 8वं आश्चर्य जाहीर झालंय. ती अंगकोर वाट म्हणून एक हिंदूंचे मंदिर आहे, कंबोडिया देशामध्ये हे मंदिर आहे. तर त्याला आता दरवर्षी देतात का जागतिक हे आश्चर्य? दरवर्षी नाहीत देत, कधी तर असं देतात. मग इतिहास घडलाय ना तिथं, तर त्याच्यावर प्रश्न हमखास असतो. मग ते पुढे जाऊन ते कंसात लक्षात पाहिजे बाबा की 12व्या शतकामध्ये राजा सूर्यभान म्हणून ती होता, सूर्यमान राजा होता, तर त्यानं हे मंदिर बांधलेलं होतं. जर आयोग जर जास्त डीपमध्ये गेलं, आयोगाची कशी सवय आहे, 1 लाईनरमध्ये प्रश्न नाही विचारला, ए आणि बी सेंटेन्स देतं. ए सेंटेन्समध्ये ती देईल की बाबा अंगकोर वाटला जगातला 8वं आश्चर्य आत्ताच नुकतंच जाहीर झालेलं आहे. बी सेंटेन्स जर त्यानं दिलं, 12व्या शतकामध्ये चालुक्यांनी हे मंदिर बांधलेलं होतं. मग तिथं खाली ऑप्शनमध्ये काय असतं, ए किंवा बी, एज बरोबर का फक्त बीज बरोबर, दोन्ही बरोबर. मग तिथं जाऊन आपण फक्त एक वाचल्यामुळे तिथं कन्फ्यूज होतं ना. मग पुन्हा वाटतं कुठला असेल, बी आहे का नाही बरोबर, एक्झॅक्ट काय. तर त्यातला ती कोर अनालिसिस आहे की कोणत्या राज्यानं बांधलेलं ते तर आपल्याला माहीत पाहिजे, त्यासाठी कंसात दिलेलं आहे. अशा घडामोडी शिकवताना आपण सांगणारच आहे. आता जिओग्राफी बघा, जिओग्राफीला काय करंट अफेअर्स असू शकतं. तर 8वा खंड, झिलांडिया नावाचा 8वा खंड शोधलेला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया जे आहे ना त्याच्या आसपास हा खंड त्यांनी शोधलेला आहे. कितीतरी 400-450 वर्षानंतर ह्या खंडाचा शोध लागलाय. म्हणजे घडामोडी तुम्हाला बघता वाचता शनीच कळते की हे घडामोडी इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर ते रिसेंट घडलेले. आता 2 नंबरला दिलंय की युक्रेनमधील काकवा धरण हा मुद्दा आहे ना, तर तो आयोगानं ग्रुप सी मेन्सला विचारलेला आहे गेल्या वर्षी. रशिया युक्रेन युद्ध झालं आणि हे एक गोष्ट सांगायची राहिली, एखादा मुद्दा जर दीर्घकालीन असला, तर रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, सगळ्यात पहिलं युद्ध सुरू झालं होतं 24 फेब्रुवारी 2023ला. तुम्हाला माहिती आहे त्याची एक्झॅक्ट तारीख पाठ पाहिजे की 24 फेब्रुवारी तारीख होती. हे आयोगानं प्रश्न विचारलाय. मग अशा आल्यापासून जी म्हणलं तुम्हाला मी, आयोगाचा प्रश्न विचारला. तर 24 फेब्रुवारी, 24 मार्च, 15 फेब्रुवारी आणि 18 फेब्रुवारी अशा ऑप्शन आहेत आयोगाचे. मग तिथे गेल्यावर कन्फ्यूज झाली मुलं की काय. आता जी एक्सपर्ट आहे त्यांना डोकं लावलं की 14 फेब्रुवारी नंतर 10 दिवसांनी युद्ध सुरू झालं. लोकांचं लक्ष 14 फेब्रुवारी असतंय, 14 फेब्रुवारी विचारा कोण बी सांगते लगेच. पण एखादा एक्सपर्ट असतो जुना की त्यानं ठरलेलं आहे 14 फेब्रुवारी नंतर 10 दिवसांनी सुरू झाले बरं का. आणि त्याला माहिती आहे असं जर मुद्दा रशिया युक्रेन युद्ध म्हणजे काय ते दरवर्षी लागत नाही, आयोग काहीतरी विचारणार. तर बेसिक पहिल्यांदा आयोगानं विचारलं की ती युद्धाची सुरुवात कधी झाली होती, डायरेक्टली डेटवर विचारलं. दुसरा मुद्दा आयोगानं विचारला की काकवा धरण म्हणजे रशियानं युक्रेनमधलं हे जे धरण आहे काकवा धरण हे डायरेक्टली उडवलेलं होतं. का उडवलेलं, तर युक्रेन हा देश आहे, तर ते अणुभट्ट्या ज्या आहेत ना त्यांच्या, तर त्या धरणाच्या कडेलाच अणुभट्ट्या आहे.
म्हणजे अणुभट्ट्यावर त्यांचं म्हणजे इकॉनॉमी म्हणा, तर ते एका देशाची ते असतं ना, आपली इकॉनॉमी कशी कृषी, भारत हा कृषी प्रधान देश आहे, म्हणजे आपलं कृषीवर जास्त डिपेंड आहे, तसं त्यांचं अणुभट्ट्यावर, तर त्यांनी डायरेक्टली अणुभट्ट्याच उडवून टाकले. तर त्या कोणत्या धरणावर होत्या, आयोगानं डायरेक्टली त्या धरणाचं नाव विचारलं. मग ती जर पेपरला न्यूज धरली तर तुम्ही वाचणार नाही, तिथलं धरण आहे फुटले, आपल्याला काय करायचं आहे, काय खडकवासला उडवले का म्हणणार. खडकवासला उडवलं असतं, इथं पाणी आलं असतं, लायब्ररी गेले असते, मग वाचलं असतं. तसं नाही, आयोगानं तिथलं विचारलं, म्हणजे आयोग दाखवून देते ती पण वाच. मग ते कधी कळणार, पेपर दिल्यावर कळणार. मग पुन्हा कुठलं दरवर्षी धरण उडत नाही एखादं, पुन्हा आपण ओळखायचं का कुठलं धरण ओळखलंय. मग ते अशा ज्या घडामोडी आहेत ना, ते ज्या त्या दिवशी क्लिक झाल्या पाहिजे एक्झाम, ह्याच्यावर आयोग विचारू शकते. त्या घडामोडी हळूहळू तुम्हाला डेव्हलप होईल. नंतर बघा ज्वालामुखी. आता UPSCचा जो CDSचा पेपर आहे ना, त्याच्यामध्ये आता आपल्या अंदमान निकोबार इथं मध्ये सुमात्रा बेट वगैरे आहे बघा, तिथं महिन्याला तर ज्वालामुखी होतो. मग महिन्याला करत बसायचं का नाही, एखादा शक्तिशाली ज्वालामुखी झाला पाहिजे. आता जपानमध्ये शक्तिशाली भूकंप झालाय गेल्या 1.5 महिन्याखाली, कितीतरी लोक मेलेत. शक्तिशाली झालं की आयोग प्रश्न विचारणार. ज्वालामुखी भूकंपामध्ये ते आहे की शक्तिशाली जर एखादी घटना घडली. आता आपल्या इथलं ते हे होतं बघा, ते पुण्यातलं कोणतं गाव होती, मुळशी का काय, तर ते पूर्ण ह्याच्या खाली गेलं होतं बघा, माळेनगाव. हा, तर येतं 30 जुलै आहे ना, 30 जुलैला त्याला किती वर्ष होते बघा, ते 2014ला गेलं होतं. तर आयोगानं 2019 मध्ये डायरेक्टली जोड्या लॉमध्ये प्रश्न विचारला की आपत्ती व्यवस्थापनच्या अंतर तो मुद्दा येतो करंट अफेअर्सचा, की कोणते कोणते. मग त्याच्यामध्ये त्यांनी ही पण दिलं होतं, आपलं ते उत्तराखंडमधलं ते देव आहेत ना, तिथं पण देवभूमीवर सुद्धा तेव्हा मोठा प्रलय आलेला बघा. तिथं सारखं येतं, आता सुद्धा चेंगराचेंगरीत माणसं मेलीत बघा गेल्या महिन्यात, दर्शन बंद केलेलं. तर आयोगानं ते सुद्धा विचारलं होतं की जे शक्तिशाली तेव्हा भरपूर माणसं मेली होती. तर आयोगाने डायरेक्टली जोड्या नावामध्ये विचारलं 1 2 3 4. मग त्याच्यामध्ये हे माळीन गावाचं सुद्धा होतं. म्हणजे ह्या घडामोडी आपल्याला पाठच पाहिजे. तर 30 जुलैला ते इन्सिडन्स घडला होता. आता 30 जुलैचा पेपर बघितला पुणे लोकसत्ता, तर तुम्हाला तिथं हा मुद्दा दिसणार 30 जुलैला की बाबा माळीन दुर्घटनेला एवढं झालं. मग आयोग बरोबर तिथं बोट ठेवते. तर ते कुठल्या घडामोडी त्या तुम्हाला पाठ पाहिजे. आणि मग काय सांगितलं की जेव्हा आता ते ऑपरेशन जे म्हणले, ऑपरेशन मोहीम, आता तुम्ही PYQ वाचले असतील नसतील, त्याच्यामुळे तुम्हाला ते शब्द नवीन वाटतात. आता रशिया युक्रेन युद्ध लागलं, मग तिथं जे आपले युक्रेनमध्ये कितीतरी आपले MBBS करायला वगैरे मुलं गेलेली होता. तर आपल्या अडकलेल्या मुलांना आपल्या भारत सरकारने 2-3 विमानं पाठवलेली तुम्ही बघितली. त्या विमानामध्ये आपली मुलं सगळी आणली माघारी. तर त्या ऑपरेशनला काय तर नाव दिलेलं असतं, ऑपरेशन अजय, ऑपरेशन गंगा, असं दरवर्षी काय ना काय सुदान देशामध्ये घडलं, ज्या त्या देशामध्ये काय ना काय घडतात ना, हाणामारी मारामारी, तिथं आपले भारतीय अडकले की इकडून लगेच ऑपरेशन राबवतात, त्यांना घेऊन या, विमान पाठवायचं लगेच. आता आपले T20चा वर्ल्ड कप झाला का, तर तिथं बेरिल चक्रीवादळ आलं बघा. त्याच्यामुळे आपले जिंकून सुद्धा आपला सगळे खेळाडू 2 दिवस तिथंच होते, तर सगळं उड्डाण बंद केलं होतं. तर ते आपले खेळाडू तिथं अडकल्यामुळे ती बेरिल चक्रीवादळ चर्चेमध्ये आलं. चर्चेमध्ये आलंय ना, आता पोरं म्हणा कशाला ती बेरिल चक्रीवादळ, आपल्या इथं कुठलं आलंय का बघू आपण. तर आयोग पुढच्या वर्षी बघा त्याच्यावर विचारते का नाही, बेरिल चक्रीवादळ कुठं आलेलं होतं. तर ते लक्षात ठेवायचं. वेस्ट इंडिजमध्ये बार्बाडोस वगैरे जे आहे ना, तर तिथं ते वादळ आलेलं होतं. त्याच्यावर हमखास 100% प्रश्न येईल का, तर चक्रीवादळावर आलेला आहे प्रश्न. तर ते लक्षात ठेवायचं की ऑपरेशन आणि चक्रीवादळ ह्याच्यावर प्रश्न फिक्स असतो. आता मग अशी जी म्हटलं आपण की आयोगानं जे 3 वळीमध्ये फक्त दिलेलं आहे सिलेबस, त्याचं जे डिकोड केलेलं आहे, तर हे मुद्दे खाली वन बाय वन मी सांगतो तुम्हाला. आता राजकीय घडामोडी बघा, त्यातला पहिला मुद्दा आहे की राजकीय. मग अशी आपण जे म्हटलं की पक्षांतर बंदी म्हणा, ट्रम्पचं म्हणा, तर ते राजकीय घडामोडीमध्ये येतं. तर त्याच्यामध्ये कोणतं येतं, तर विविध प्रकारचे पारित होणारे विधेयक. आता संसदेत अधिवेशन चालू आहे बघा, अधिवेशनामध्ये कोणते ना कोणते विधेयक पास करतातच. पण ते प्रत्येक विधेयक आपल्याला माहीत पाहिजे. प्रत्येक नसले माहीत झालं तरी आपल्याला समजते. आता महिलांचं काही एखादं विधेयक मांडलं तर ते विधेयक माहीत पाहिजे. आता लाडकी बहीण योजना आली, त्याचा प्रश्न येणारच आहे, 100% आहे ती. तर युतीत सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये त्या पेपर झाले की प्रश्न यावाच लागतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं, आता डीपमध्ये जाऊन सांगतो मी, जर एखादं विधेयक पास झालं, एखादी योजना मंजूर झाली, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली घडामोड आहे की तुम्हाला एक्झॅक्ट त्याची तारीख माहीत पाहिजे की या तारखेला ही योजना लागू झालेली आहे. दुसरा मुद्दा आहे की पात्रता. पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की 21 ते 60 आहेत, 21 ते 60, पुन्हा 65 केलं त्यांनी. म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला माहीत पाहिजे की 21 ते 65 मधल्या ज्या काही महिला आहेत त्या योजनेसाठी पात्र आहेत. पुन्हा तिसरा मुद्दा आहे त्यातला की 2.5 लाख त्याची उत्पन्न मर्यादा ठेवलेली आहे त्यांनी. तर ह्याच 3 गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजे. जर प्रश्न 3 लाईनमध्ये आला, ABC खाली जाऊन आपण सांगणार आहे POX मध्ये, ABC मध्ये आलं तर तुम्हाला हेच 3 लाईन दिसणार आहेत तिथं. दुसऱ्या 3 लाईनी तयार करता येतच नाहीत, तर त्याच्या पात्रताच तेवढ्या आहेत. आणि त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे बघा, की त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं की एका घरातल्या 2 किंवा जास्त महिलांना घेता येते. 3 दिवसांनी न्यूज आली की एका घरातील फक्त 2च महिलांना घेता येतात. मग त्यातली एक विवाहित चालती, अविवाहित चालती, असे त्यांनी निकष दिले. कालच्या पेपरला आले की एका घरातल्या पुन्हा 2 किंवा 3, 4, 5 किती महिला चालतात म्हणून. ते 2-3 वेळा तो निकष बदलला. फायनली कुठपर्यंत आले, एका घरातल्या किती पण महिला चालतील.
तर मध्येच मागच्या 5-6 दिवसाचा पेपर वाचलेला असायचा लोकसत्ता, त्यात दिले एखाद्या 2च बाबा महिला चालतेत, पुन्हा आज वाचलाच नाही पेपर, नेमकं ती राहून गेलं. ते मी मगाशी म्हणल्याप्रमाणे समजा आज वाचलाच नाही, राहू दे कंटाळा आलाय, नेमकं तिथं आलेलं असते बाबा, पुन्हा सरकारनं आदेश काढला की एका घरातल्या सगळ्या महिला चालतील बाबा. तर ते लक्षात ठेवायचं की योजना म्हटलं तर ह्या 3 मुद्द्यावरच आयोग प्रश्न विचारते. आता नवीन संसद भवनचा होता, त्याच्यावर काही प्रश्न एवढा महत्त्वाचा नाही, पण नवीन संसद भवन मुद्दा चर्चेत होता. आता विविध राज्यातील निवडणूक, आता 18वी लोकसभा झाली का नाही, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की महिला किती कुठं पण जावं तुम्ही महिलावर पहिलं हे करायचं. आयोग महिलावर प्रश्न विचारते. आयोग काय करते, महिलांची संख्या वाढली का, किती महिला उमेदवार उभारल्या होत्या, त्याच्यावर सेपरेट लेख येतात पेपरला निवडणूक झाल्यानंतर. आता तुम्ही वाचलाय न वाचलाय, त्याच्यावर सेपरेट लेख असतो की बाबा महिला खासदारांची संख्या वाढली का कमी झाली, महाराष्ट्रामध्ये एवढे मग किती महिला खासदार आहेत, किती उभारल्या, किती निवडून आल्या, त्याच्यावर प्रश्न हमखास असतो. त्याच्या पर्सेंटेजवर किंवा प्रमाण वाढले का कमी झाले त्याच्यावर. मग त्याच्यामधला दुसरा महत्त्वाचा आहे की आता लोकसभेचा अध्यक्ष झाले ओम बिर्ला, तर त्याच्यावर प्रश्न येणार ना. आता नुकतीच लोकसभा झाली 18वी लोकसभा, 18वी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणून नियुक्ती झालेली, त्यांचा दुसरा कार्यकाल आहे हा. मग दुसरा कार्यकाल असं कोण कोण आहेत बाबा की आधी 2 वेळा सलग त्यांनी अध्यक्षपद भूषवलंय का, ते तुम्ही हिस्ट्रीतलं मग मी काय म्हणलं दृष्टिक्षेप त्याच्यामध्ये जे दिलेलं असते तर ते जास्त महत्त्वाचं आहे. बाकीचं वाचत बसायचं नाही बाबा, विरोधी पक्षाने हे केलं त्याने ते केलं, अध्यक्ष कोण आले रेसमध्ये हे होता आणि हे पडला आणि असं झालं. तर त्यातलं महत्त्वाचं ते आहे की अध्यक्ष हे आलेत ना, त्या व्यक्तीचा जीवन प्रवास काय आहे आणि ह्याच्या आधी कोणत्या अध्यक्षाने 2 वेळा भूषवले का, मग किती 2नी भूषवले का 3नी का 4नी, तो एक्झॅक्ट आकडा तुम्हाला पाठच पाहिजे किती जणांनी भूषवले. हे अनालिसिस PYQ मधून डेव्हलप होतं. तिथे आपण पुढं सांगणारच आहे की हा मुद्दा म्हटलं की असं अनालिसिस पाहिजे. आता लगेच काय तुमच्या लक्षात येणार नाही, डोक्यावरून जाईल हे सगळं एकदा सांगितलं काय कळणार असं तसं, पण ते तुम्हाला माहित पाहिजे. एखादा मुद्दा बघितला तर त्याला किती डीपमध्ये गेलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा का दिलाय, तर गेल्या वर्षी आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. मग त्याचे निकष असतात की बाबा 3 पेक्षा जास्त राज्यामध्ये तुमची सत्ता पाहिजे, लोकसभेला तुम्हाला 4% मत, भले तुमचे निवडून नाही येऊ द्या खासदार, पण तुम्हाला 4% लोकांनी तरी मतदान केलेलं पाहिजे बाबा, 5% लोकांनी मतदान केलेलं पाहिजे. तिथं निकष आहेत. आयोग एवढ्या डीपमध्ये अजून गेलेलं नाही त्याच्या निकषावर. आयोग फक्त एवढंच विचारते, गेल्या वर्षी काय प्रश्न विचारला आयोगानं, जे राष्ट्रीय पक्ष ह्यांना 8वा दर्जा मिळाला होता, 8वा पक्ष होता, तर राहिलेले जे 6 आहेत ना त्यातले 4 आयोगाने दिले होते आणि त्यांची स्थापना वर्षी विचारले होते आयोगानं. म्हणजे आपण काय म्हटलं, काही काही गोष्टीसाठी पार्श्वभूमी का महत्त्वाची. आता आपण आयोगानं आत्ता आपण हे केलं की आम आदमी पार्टीला मिळणार त्याचा इतिहास बघितला, पण राहिलेले जे आहेत ना 7 जण, हे सोडून जे 7 जे पक्ष आहेत तर त्यांची स्थापना वर्ष आयोगाने डायरेक्टली विचारली होती. अशा पण घडामोडी समजा 2022ला जर योग दिन झाला तर 2022ला आयोग विचारते की नरेंद्र मोदीने कुठं सेलिब्रेट केला, तर यावर्षी जम्मू काश्मीरमध्ये केलाय, मग त्याची थीम काय होती, तर बाबा सर्वांसाठी योग यावर्षी थीम आहे. तर आयोग काय करते, तसा 1 लाईनरमध्ये नाही विचारता 2021, 22, 23, 24 देते हा, लाव थीम वळीनं जोड्या लावा, म्हणजे मागच्या थीम सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे किंवा मागं कुठं सेलिब्रेशन केलेलं आहे तर ते तुम्हाला माहीत पाहिजे. तर अशा घडामोडी आहेत. आता संसदरत्न घडामोडीमध्ये कसं आहे, पुरस्कारांतर्गत आहे बघा, संसदरत्न पुरस्कार सुप्रिया सुळे आहेत ना, संसद महारत्न पुरस्कार आहे. संसद रत्न आणि संसद महारत्न असे 2 पुरस्कार आहेत. चेन्नई इथं प्राईम फाउंडेशन आहे ना, त्यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो. अब्दुल कलाम यांची ही संकल्पना आहे, म्हणजे एखाद्या खासदारांनी जर एखादे मुद्दे जास्त मांडलेले आहेत तर त्यासाठी हे पुरस्कार देण्याची प्रथा आहे. दरवर्षी जे होते तर ते कोणत्या कोणत्या खासदारांना मिळले, तर आपण सगळे नाहीत करायचे देशातले, आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या खासदारांना मिळाले का तेवढे 3-4 लक्षात ठेवायचे. संसद रत्न कोण आहे, संसद महारत्न कोण आहे, ते आपण पुढे जाऊन नोट्समध्ये बघणारच आहे. दुसरा मुद्दा बघा, आता आर्थिक घडामोडी. आर्थिक म्हणजे तुम्हाला समजते की इकॉनॉमिक्स रिलेटेड इथं काय तर आहे, फक्त बँकिंग रिलेटेड घडामोडी. आता बँकिंग रिलेटेड घडामोडीवर प्रश्न कसा येतो, आता आयोगाने विचारले होते की SBI बँकेची शाखा रिसेंटली कोणत्या देशामध्ये उघडलेली आहे. आता ही जर पेपर आला तर आपण वाचणार आहे का, कुठं उघडा आपल्याला काय करायला आहे, पण आयोगाने ते विचारलं, ऑस्ट्रेलियामध्ये उघडलेली होती, तर त्या आयोगानं प्रश्न विचारला बँकिंग रिलेटेड. तर आता खाली आहे महारत्न, नवरत्न, मिनिरत्न. तर मी इतिहास सांगतो. आता आपल्या इथं ज्या कंपन्या आहेत, आता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, जे पेट्रोल भरायला आपण जातो ना, त्या कंपन्या ह्याच्या महारत्नमध्ये येतात. म्हणजे महारत्न म्हणजे पहिल्या आता 1952ला 10 पैकी 2च जणांकडे गाडी होती, तेव्हा ह्याला महारत्न दर्जा होता का, नाही का नव्हता. तर त्याचे निकष आहेत, त्याचं निव्वळ उत्पन्न 25,000 कोटी असं काहीतरी आहे, त्याचा निकष आहे 25,000 कोटी उत्पन्न पाहिजे तर तुम्हाला महारत्न. पेट्रोलच कोण भरत नव्हतं त्याला पैसा मिळत होता का, नव्हता मिळत. आता पेट्रोल सगळीजण भर, लोकसंख्या आपली एवढी 140 कोटी, म्हणजे प्रत्येकातली किती 2 कोटी तर भरत असेल ना पेट्रोल, त्यांचा रेव्हेन्यू तेवढा वाढलाय, तर त्यांना महारत्न दर्जामध्ये कंपनी गेलेली आहे. ती एखादी कंपनी आहे ना,
पहिल्यांदा मिनीरत्न म्हणून होती, पुन्हा नवरत्न म्हणून होती, महारत्न. मग महारत्न म्हणून आता ज्या 14-15 कंपन्या आहेत, जर वर्षी त्या कंपन्या महारत्न दर्जा मिळत नाही, एक 2-3 वर्ष गेली तर त्याला 3-4 वर्षात एकाच कंपनीला महारत्न दर्जा मिळतो. तर या वर्षी कोणत्या कंपनीला मिळालाय का, तर ती कंपनीचं फक्त नाव लक्षात ठेवायचं. तर आयोग त्याच्यावर प्रश्न विचारते. 2017-18ला याच्यावर प्रश्न आलेला आहे, म्हणून ती PYQचं अनालिसिस करून मुद्दा तिथं दिलेला की ते असं जर मुद्दा तुम्हाला वाचनात दिसला तर तुम्हाला माहित पाहिजे की याच्यावर प्रश्न येतो. पुन्हा वित्त आयोग, मग अशीच सांगितलं मी, सदस्य कार्यकाल. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की थेट परकीय गुंतवणूक. परकीय गुंतवणूक म्हणजे बाहेरच्या देशातील कंपन्यांनी भारतातल्या राज्यामध्ये जर गुंतवणूक केली तर त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे परकीय गुंतवणूक म्हणतात. आता जपानमधला एखादा प्रोजेक्ट आहे, आपल्या मेट्रोसाठी प्रोजेक्ट, इथं आपण जपानची मदत घेतलेली आहे, म्हणजे त्यांनी काहीतरी ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ना, फुकट थोडी ते आपल्याला मदत करणार आहे, त्याला आपण काहीतरी पैसे दिलेत, त्यानं मेट्रो इथं करायला आपल्याला मदत केली म्हणून मेट्रोवाल्याचा रेव्हेन्यू वाढला, ही गोष्ट आहे ना. तर FDI मध्ये यावर्षी एक 12 दिवसापूर्वी अहवाल आला या वर्षीचा, तर FDI मध्ये महाराष्ट्र राज्य देशात 1 नंबरला आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्त गुंतवणूक झालेली आहे. महाराष्ट्राचं काहीतरी चांगलं झालंय ना तर तिथं प्रश्न येणार हमखास. गेल्या लेक्चरला सांगितलं होतं मी. आता कृषीचा जो पुरस्कार आहे महाराष्ट्राला मिळालाय, 10 दिवसापूर्वीची न्यूज आहे, 5-6 दिवसापूर्वीची. एकनाथ शिंदेनी सेंट्रलमध्ये जाऊन पुरस्कार तो स्वीकारला. तर कृषीचा राज्याचा पुरस्कार आहे ना तो यावर्षी महाराष्ट्र राज्याला मिळालाय. ह्या 2 गोष्टीपैकी एका गोष्टीवर पुढच्या वर्षी प्रश्न फिक्स आहे. का तर महाराष्ट्राचं काहीतरी चांगलं झाले, महाराष्ट्राचं काहीतरी वाईट होऊ द्या, प्रश्न नाही येणार. वाईट झाल्यावर प्रश्न येत नाही. उगच कोण त्या प्रश्नात उघड करत नाही, वे बाबा आता MPSCला प्रश्न आला म्हणजे सहजासहजी येत नाही, 4 लाख पूर्व प्रश्न देतात. तर महाराष्ट्रात वाईट झालेला जर एखादा मुद्दा आला तर ज्याला माहित नाही त्यालाही माहित आहे, हे वाटोळं झालं आपलं इथं, असं कोण देत नाही आयोग. त्याच्यामुळे महाराष्ट्रात जी काही चांगल्या घडामोडी आहेत त्याच्यावर प्रश्न हमखास फिक्स आहे. यावर्षीचे 2 मुद्दे आहेत की थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे आणि कृषीचा पुरस्कार मिळालाय महाराष्ट्राला मिळाला. या 2 पैकी एका गोष्टीवर प्रश्न फिक्स आहे हमखास. तर ती दोन्ही गोष्टी आपण नोट्समध्ये बघणार आहे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. आता पुढचं आहे बघा आंतरराष्ट्रीय घडामोडी. तर त्याच्यामध्ये IMF, वर्ल्ड बँक रिलेटेड ज्या घडामोडी आहेत त्यांचे जे अहवाल आहेत तर त्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतात. त्यातला दुसरा मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे की त्याच्यावर एक प्रश्न हमखास कंपल्सरी असतोच, विविध जागतिक परिषदा. आत्ता जर म्हणलं 10 दिवसापूर्वीची नोट तुम्हाला म्हणली मी, 13 ते 15 जुलैच्या दरम्यान G7 परिषद झाली. G7 परिषद झाल्या रशिया युक्रेनचं जे युद्ध आहे तर त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी शांतता परिषद स्वित्झर्लंडमध्ये झालेली आहे. तुम्हाला काय म्हणलं, रशिया युक्रेन मुद्द्यावर प्रश्न आलेत तर त्यातल्या शांतता परिषदेवर प्रश्न येऊ शकतो की बाबा कुठे पार पडलेली होती. तर तुम्हाला एवढं माहित पाहिजे की स्वित्झर्लंडला ही परिषद पार पडली होती. कशासाठी, रशिया युक्रेन थांबवा म्हणून जगातले जे 100 नेते होते ना ते तिथे एकटवले होते. मग तिथं जाऊन भारताचा कोण गेलता का, मोदी गेले नव्हते. मग भारताचं प्रतिनिधित्व तिथं कोणी केलं. ह्या घडामोडी महत्त्वाच्या त्या तुम्हाला माहीतच पाहिजे, त्या पुढे येऊन सांगेल. तर एखाद्या वर्षी भारतात होणाऱ्या परिषदा, तर हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षी G20 आहे ना 2023ला भारतामध्ये झालेली होती. सगळं तुम्ही बघितलं असेल, दिल्ली मंडपमध्ये परिषद झाली, पुण्यातले आपले रस्ते वगैरे सगळे रंगवले होते. G20 परिषद झाली म्हणजे एकच परिषद होत नाही, तर त्या परिषदेच्या अंडर आधी जवळजवळ 60-70 परिषदा झाल्या होत्या. मग त्याच्यामध्ये कसं असतं, देशातले सर्व देशांचे अर्थमंत्री आलेले होते G20चे, महिला आले होते, पर्यावरण मंत्री आले होते. मग पुण्यामध्ये जी शिक्षणावर परिषद झाली होती, पर्यावरणाची जी परिषद झाली ती पुण्यामध्ये झाली. मग सगळे रस्ते रंगवले होते, वसुंधम कौटुंबम त्याची थीम होती, सगळ्या रस्त्याच्या कडेनं ते रंगवलेलं होतं बघा गेल्या वर्षी. आता कुठं पुसत गेलंय ते सगळं पावसामुळे, पण ते रंगवलेलं तुम्हाला दिसेलच कुठं, मेन रोडला रंगवलेलं होतंच. तर ती G20 परिषद आपल्या इथं झाली. आपल्या इथं झाल्यावर काय झालं तर आफ्रिकन युनियनला आपण सदस्यत्वाचा दर्जा दिला. तर त्याच्यावर हमखास प्रश्न फिक्स आहे. आपल्या इथं झाली, हा एकदम बेसिक झाला, त्याच्या थीमवर प्रश्न येऊन गेलाय. आता गेल्याच वर्षी MPSCला आलंय की भारतात झालेल्या G20 परिषदेची थीम काय होती, वसुंधम कौटुंबम, ही प्रश्न 3 वेळा येऊन गेला. त्याच्यावर प्रश्न येणार. सदस्यत्वाचा दर्जा आपल्या इथं होऊन दिलाय ना तर त्याच्यावर प्रश्न येणार. तर आफ्रिकन युनियन लक्षातच पाहिजे. आफ्रिकन युनियनमध्ये 55 देशांचा समावेश होतो, तर त्याला G20चा दर्जा आपण दिलाय. त्याचा दुसरा भाग बघा, गेल्या वर्षी SCO परिषद आपल्या इथं झाली. तर SCO परिषद आपल्या इथं झाल्यावर आपण इराण या देशाला 9वा सदस्य म्हणून दर्जा दिलेला होता. तर गेल्या वर्षी जानेवारीत जे लेक्चर आपलं झालं होतं इथं गेल्या बॅचला, त्यांना पण सांगितलं होतं आपल्या इथं परिषद झाली आणि आपण दर्जा दिलेला आहे तर त्याच्यावर हमखास प्रश्न येणाऱ्या परीक्षेला येणार आहे. तर तो UPSCला प्रश्न आलेला आहे. आता हे झाल्यावर तुम्हाला दाखवतो मी, UPSCला त्याच्यावर प्रश्न आलेला आहे की इराणला दर्जा दिलेला आहे, कुणाला दर्जा दिलेला आहे म्हणून डायरेक्टली त्यांनी विचारले. ते झाल्यावर ते ठेवले, मी तुम्हाला दाखवतो झाल्यावर. तर आपल्या इथं जे काही परिषद होते किंवा एखाद्या परिषदेमध्ये जाऊन आपण जर मुद्दा मांडतोय त्याच्यावर हमखास प्रश्न येतो. मग अशी तुम्हाला म्हणलं मी, G7 परिषदमध्ये मोदी गेलते, त्यांनी कोणता मुद्दा काढला, इकॉनॉमिक कॉरिडॉरचा. तर इकॉनॉमिक कॉरिडॉरवर तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. एवढं तर केलं पाहिजे किमान की त्याच्यामध्ये कोणते कोणते देश आहेत, त्याचा अर्थ काय आहे, एकदम बेसिकवर आयोग प्रश्न विचारतो. आता पुढे बघा संरक्षण अंतरिक्ष घडामोडी.
आता विविध तुम्ही वाचता INS विक्रांत म्हणा, हे म्हणा ते म्हणा, तर तिथे दिलेलं असतं लढाऊ विमान. आता S-400 जे विमान आहे ना, आपण फ्रान्सकडून घेतलं, रशियाकडून घेतलेलं होतं, आणि राफेल आहे ते फ्रान्सकडून घेतलं होतं. तर ते कोणत्या देशाकडून घेतलंय एवढंच फक्त आयोग वन लाईनरमध्ये विचारतं. ते कोणाकडनं घेतलं होतं, कोणाकडनं नाही, वन लाईनरमध्ये डायरेक्टली प्रश्न येतो. मगाशी सांगितलं चंद्रयान मोहीम आहे, आदित्य L1 आहे, ती सूर्य मोहीम आहे, तर त्या घडामोडी अंतरिक्षमध्ये येतात. आता अहवाल निर्देशांक मगाशीच सांगितले मी, जागतिक भूक निर्देशांक आहे, जे काही अहवाल येतात तर त्याच्यावर एक प्रश्न फिक्स आहे. तर 2 नंबरचा जो आहे QS विद्यापीठ रँकिंग, ह्याच्यावर आयोग भरपूर प्रश्न विचारते. आणि 3 नंबर स्वच्छ सर्वेक्षण अहवाल इंदोर, हे सलग 6 का 7व्या या वर्षी, तर त्या आयोगानं 5 ते 6 वेळा त्याच्यावर प्रश्न विचारलाय इंदोरवरती. म्हणजे हे तर इंडेक्समध्ये हे काय ज्या घडामोडी दिलेत तर ह्याच्यावर फिक्स म्हणजे एक प्रश्न तरी आयोग विचारतो, त्यामुळे त्या घडामोडी तिथं दिलेल्या आहेत. आता बघा कृषी रिलेटेड, कृषीमध्ये काय येतं, व्याघ्रगणना आहे. जर 3-4-2-3 वर्षाला व्याघ्रगणना होते तर ती एक्झॅक्ट त्या वर्षी तुम्हाला माहित पाहिजे. 2 नंबर आहे सौर शहरी. आता सारखी न्यूज येते बघा, अदानी प्रकल्प आहे राजस्थानमध्ये, सौर्यात मोठा सौर प्रकल्प आहे बा, असं झालं तसं झालं, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. आता सांगितलं हवामान परिषदामध्ये COP परिषद आहे, त्याच्यावर एक प्रश्न फिक्स आहेच. जैवविविधता परिषद आहे, ही सुद्धा कॅनडा कॅनलूनमध्ये गेल्या वर्षी झालेली होती, तर त्याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला. शेवटची चर्चा झालीच आपली चक्रीवादळे. आता यावर्षी बेरिल चक्रीवादळ महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये एकूण 6 चक्रीवादळ आलेली होती, त्यातले 2 आहेत ते अरबी समुद्रामध्ये आलेली. आपल्या इथं भारतात चक्रीवादळ आलं म्हणजे 2च ठिकाणी येते, अरबी समुद्र आणि पश्चिम बंगाल. हे मध्येच कुठे येत नाही मध्य प्रदेशला, का तर तिकडे बाउंड्रीज नाही, वादळ कुठून येणार, असं आहे. जिथं समुद्र आहे काय आहे तिथं वादळ येते. तर त्या 6 मधली 2 अरबी समुद्रात आलेली होती आणि 4 आहे ती पश्चिम बंगालमध्ये आली. मग अरबी समुद्रामध्ये जर त्यातल्या त्यात अनालिसिस, तुम्हाला मी काय म्हणलं एखादा मुद्दा आहे त्यात डीप कसं जायचं, तर पेपर 4 दिवसाला आहे, तुम्ही 6च्या 6 वाचत बसणार का? 6 वाचायला नाही, त्या देशाला नाव कोणी ठेवलंय त्या वादाला ते आयोग विचारते. त्यांचं नाव पण लक्षात ठेवायचं आणि ते कोणत्या देशानं पण, मग ते जास्त कन्फ्यूज होतं. तर त्याच्यामधलं बिपर जो आहे चक्रीवादळ आहे ना, त्याच्यावर गेल्या वर्षी आयोगानं प्रश्न विचारला, अरबी समुद्रामध्ये आलेलं. आणि दुसरं आहे ते तेज ह्या चक्रीवादळाला भारतानं नाव दिलेलं होतं, तर त्याच्यामुळे मुद्दा महत्त्वाचा अजून आयोगानं विचारायचं राहिलंय. आता या वर्षीची प्री अजून झालीच नाही ना, म्हणजे नियमानं कधी होणार होती, 28 एप्रिलला राज्याची प्री होती, तर त्यामध्ये नियमाने तेज चक्रीवादळाचा आला असता प्रश्न, का तर भारताने अजून सुद्धा येऊ शकतो येणाऱ्या परीक्षेमध्ये. ते 2-3 वेळा पुढे गेल्यामुळे पेपर आता ऑगस्टमध्ये गेला, अजून या वर्षीची कंबाईन राहिलीच. तर मागच्या 12 महिन्या घडामोडीमध्ये ती वादळ येतात. तर एक प्रश्न वादळावर फिक्स आहे, त्यातल्या तेज चक्रीवादळाला भारतानं नाव दिल्यामुळे ती जास्त महत्त्वाचं आहे. तर ते लक्षात ठेवायचं की त्यातल्या त्यात अनालिसिस कसं करायचं. आता बघा शासकीय योजना, आत्ताच मी म्हटलं तुम्हाला अर्थसंकल्पाला लाडकी बहीण वगैरे ती महत्त्वाचं आहे. आता एवढे चर्चेत आहे मध्ये त्याच्यावर एक प्रश्न फिक्स आहे. अर्थसंकल्पामध्ये ज्या योजना जाहीर होतात तर त्या योजना करायच्यात, आपण बघणारच आहे. आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं स्टार मार्क करणारा हा घटक आहे की पहिल्यांदा घडणाऱ्या घडामोडी. आता समजा आपली नोट्स असेल, इयरबुक असेल, मंथली मॅगझिन असेल, जिथं तुम्हाला काय पहिला शब्द दिसतोय तिथं पहिलं लाल करून ठेवायचं. पहिलं म्हणलं की आयोग हमखास 100% प्रश्न विचारते. वाचताना पहिला शब्द दिसला ना तर स्टार मार्कच करून ठेवायचा रेडमध्ये. वाटल्यास तर पहिल्या पानावर लिहून घ्या की 80व्या पानावर पहिल्या नावाचं काहीतरी आहे. पुन्हा काय नाही वाचलं ते पहिलं आहे ते वाचायचं. का वाचायचं ते शेवट बघू आपण, तुम्हाला पेपर दाखवणारच आहे. आता हे सगळ्यात महत्त्वाचं अजून एक महत्त्वाचं की समित्या, म्हणजे एखादी घटना जर घडली, आता मणिपूरमध्ये दुर्घटना घडली बघा, एखादी आत्ता रिसेंटली जर म्हटलं तर ते IAS अधिकारी आता झालेलं आहे बघा, रोज पेपरला येते, त्यांची जी चौकशी लागली तर त्यासाठी समिती नेमली बघा केंद्रातनं. मग ते कोणाच्या अंडर आहे, मणिपूरचा मॅटर झाला मध्ये, हिंसाचार वगैरे झाला, तिथं समिती नेमली, तर ते कशासाठी, अदानीचं ती हिंगलबर्गचा घोटाळा झाला तर त्यासाठी सुप्रीम कोर्टाकडनं समिती नेमली, तर ती कशासाठी नेमली आणि कोणाच्या अंडर नेमली. तर याचा बेसिक प्रश्न सांगतो तुम्हाला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ला लागू झालं. आता पहिलं BA वगैरे 3 वर्षाचं होतं, आता 4 वर्षाचं झालंय. तर त्या शैक्षणिक धोरणामध्ये कस्तुरी रंगन यांच्या अंडर ती समिती नेमली होती ना, तर त्याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला. दरवर्षी आयोग एकतर पॅगासस पेपर प्रकरण झालं, म्हणजे जगातले ती लीक झालेली बघा, आपले किती दिग्गज लोक त्या लिस्टमध्ये होते, तर त्याचा शोध लावण्यासाठी आपल्या इथे समिती नेमली गेली. तर त्या समितीचा प्रश्न सुद्धा विचारला. ही PYQ मध्ये तुम्हाला सगळं दिसणार आहे की समिती या घटकावर, म्हणजे तुम्हाला जिथे जिथे दिसतंय की समिती आहे तर त्याच्यावर 100% हमखास प्रश्न आहेच. आता ते महाराष्ट्र पेपर फुटी आहे ना, आता तलाठी भरती जी झाली, मग ते सांगितलं एवढे घोटाळे झाले तर त्याच्यासाठी MPSC जे अध्यक्ष आहेत किशोरराजे निंबाळकर, MPSC चे अध्यक्ष होते, त्यांच्या अंडर समिती आत्ता नेमलेली एक 5-6 महिने 3-4 महिन्यापूर्वी. तर त्याच्यावर हमखास प्रश्न आहे, का तर ते पेपर फुटीचा मुद्दा सगळ्यात जास्त चर्चेत आहे. केंद्रात कायदा केलाय बघा, आता अर्थसंकल्पाच्या वेळेस कायदा केलाय, पेपर फुटला तर त्याला एवढे वर्ष सजा, तेवढे वर्ष सजा, म्हणजे पेपर फुटीचा. का तर कशामुळे जास्त चर्चेत आहे, का तर ते नीटचा पण पेपर फुटलाय बघा, नीटचा फुटला, नेटचा फुटला, म्हणजे आता ते त्या UPSCचं पण प्रकरण ह्याच्यामध्ये आले त्या IAS अधिकारीमुळे. म्हणजे UPSC ती झाली, त्यानं दाखला वगैरे हे दिला, सगळे फुटीचंच चाललंय सगळ्या. गेल्या वर्षी ही फुटली
एकनाथ शिंदे 40 फुटले आणि पुन्हा आपलं ती फुटलं तर सगळं फुटायचं सुरू झालं, पेपर बी फुटायला लागले आपले. तर ते जास्त चर्चेत आहे ना, तर त्याच्यावर आयोग हमखास प्रश्न विचारतो. तर समित्या लक्षात ठेवायचं तुम्ही. आता मुद्दा आहे बघा पुरस्कार. आता जागतिक लेवलला भारतात किंवा राज्यात जे काही पुरस्कार देतात, पुरस्कारावर हमखास एक प्रश्न कंपल्सरी असतो. मग त्याच्यामध्ये आपण आल्या सांगितले की नोबेल पुरस्कार आहे, फिल्मफेअरचे ऑस्कर वगैरे पुरस्कार आहे. ही लिस्ट सगळी मी तुम्हाला देणार. इथं जी लिस्ट दिली आहे त्याच्यावर आयोगानं 100% प्रश्न विचारलेले आहेत, ह्याच्यावर प्रश्न येणार आहेत, त्यात काही वादच नाही. या लिस्ट बाहेर एक जरी प्रश्न आला तर मी हे तुम्हाला सांगतो. त्याच्यावर एक प्रश्न फिक्स आहे, कसा येणार काय येणार मी तुम्हाला सांगतो पुढे जाऊन. आता व्यक्तिविशेष आहे, जसा पुरस्कारावर एक प्रश्न फिक्स आहे तसा व्यक्तिविशेषवर एक प्रश्न फिक्स आहे. व्यक्तिविशेषमध्ये 3 घडामोडी आहेत. प्रमुख नेमणुका, एखाद्या व्यक्तीची नेमणूक झाली मग ते जागतिक लेवलला होऊ द्या, आपल्या इथं राज्यपाल होऊ द्या, नाहीतर आपल्या इथं राष्ट्रपती होऊ द्या, किंवा देशात जाऊन एखाद्या जागतिक संघटनेचा अध्यक्ष होऊ द्या, त्याच्यावर एक प्रश्न हमखास फिक्स आहे. त्यातल्या त्यात जर एखादी महिला असली तर त्याला पहिला प्रेफरन्स द्यायचा, त्या महिलेवर प्रश्न फिक्स आहे. 2 नंबर आहे की चर्चेतील व्यक्ती, ट्रम्पवर हल्ला झाला, चर्चेत आहेत ना ते, चर्चेतील व्यक्तीवर प्रश्न फिक्स आहे. आयोग काही विचारू शकतो त्या बाबतीत. आता निधन वार्ता, निधन वार्ता म्हणजे आलेलं सांगितलं, नोबेल मिळाले, एखाद्या व्यक्ती निधन झाले, आपल्या इथं हे मिळाले, भारतरत्न पुरस्कार मिळाले, निधन झाले, प्रश्न फिक्स आहे. निधन वार्तामध्ये गेल्याच लेक्चरला सांगितलं तुम्ही, निधन वार्ता एका वर्षामध्ये 50 तर अशी व्यक्ती असते प्रतिष्ठित की त्यांचं निधन होतं, मग ते 50च्या 50 वाचणार का तुम्ही? शेवटच्या दिवशी तुम्हाला 50 वाचणं पॉसिबल नाही. 6 विषय वाचून ते 50 निधन वाचायचं. करंट अफेअर्सला निधन वार्ता एकच घडामोड नाही, बघितले आपण किती आहे सगळं. तर निधन वार्तामध्ये काय करायचं, समजा बुकमध्ये किंवा आपल्या नोट्समध्ये इथं निधन वार्ता एखाद्या व्यक्तीचं नाव दिलंय, तर सगळ्यात शेवट इथं दिलेलं असतं की पुरस्कार, या व्यक्तीला कोणते पुरस्कार मिळेल, या इथं जायचं डायरेक्टली. आणि तुम्हाला जर इथं दिसलं की ह्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार आहे, पद्मश्री पुरस्कार आहे, किंवा साहित्यातला पुरस्कार आहे, ज्ञानपीठमधला पुरस्कार आहे, तरच हा निधन वार्ताचा व्यक्ती वाचायचा. मोस्टली स्टार मार्क करून ठेवायचा त्याला, त्याच्यावर प्रश्न येतो. मोस्टली आयोगाचं PYQ बघितलं तर असे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींवरच प्रश्न जास्त आलेले आहेत. तुम्ही अनालिसिस केल्यावर सुद्धा तुम्हाला वाटेल. जास्त वाचण्यापेक्षा परीक्षेच्या आधी 2 दिवस अशी जास्त घडामोडी वाचायच्या. आता मग अशी जे आपण बघितलं की फिक्स घडामोडी म्हणजे काय, संसदेत तसेच राज्यात पारित होणारे विधेयक, दरवर्षीच अधिवेशन होते, दरवर्षीच विधेयक पास होते. त्यात आपण काय म्हणलं, महिलांचं घडामोडीचं 106वी घटना दुरुस्ती किंवा त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता मग अशी सांगितली FDA क्रमवारी दरवर्षीची ती, पण यावर्षी का प्रश्न येणार का, तर महाराष्ट्र पहिला आलाय, दरवर्षी तक पहिला नाही येत. महाराष्ट्र पहिला आलाय म्हणजे त्याच्यावर प्रश्न येणारच आहे. 3 नंबर आहे जागतिक बुक निर्देशांक, म्हणजे दरवर्षी येतो. म्हणजे ही लिस्ट अशी आहे 10-15 मुद्दे आहेत की त्याच्यावर आयोग दरवर्षी प्रश्न विचारते. जागतिक भूक निर्देशांकावर वारंवार प्रश्न आहेत. स्वच्छ वायू सर्वेक्षण, इंदोर शहर जे आहे तर ते 7व्यांदा आहे ना, तर आयोगानं आजपर्यंत 7-8 वेळा प्रश्न विचारले. जेव्हा तेव्हा स्वच्छ सर्वेक्षण मुद्दा आलाय आयोगानं विचारलेला आहे. आता फोपची यादी, फोपची यादी म्हणजे ते कोण श्रीमंत जास्त आहे, कोण कमी आहे वगैरे ती यादी येते. त्याच्या खाली मुद्दा आहे बघा, आता सांगितलं महारत्न नवरत्न जे एखाद्या वर्षी मिळले एखाद्या कंपनीला, तर ते प्रश्न फिक्स आहे. खाली आहे बँकिंग घडामोडी. आता UPI तुम्ही बघता, UPI जे आता आले ना, UPIचं 2018ला, मग अशीपासून तुम्हाला म्हणतोय मी की रशिया युक्रेन युद्ध लागलं तर आयोगानं पहिलं तारीख विचारली, कुठपर्यंत गेला जाईल, ते धरण उडवल्यापर्यंत गेला. म्हणजे एखादी जर गोष्ट येते नवीन तर त्याचा एकदम बेसिकवर प्रश्न येतो. 2018 का 19चा प्रश्न आहे की UPIचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे आयोगानं. पेपर काढून बघा, इस्रोचा आयोगानं लॉंग फॉर्म विचारलाय. आता सगळ्यालाच माहीत झालं, पहिलं गुगल पे फोन पे सगळ्याकडे नव्हतं, हळूहळू स्टेप बाय स्टेप आलं ते. तर आता UPIचा लॉंग फॉर्म नाही विचारत, तर UPIचं पहिलं ATM झाले आता, तर ते मुंबईमध्ये वगैरे झाले बघा, तर आयोगात त्याच्यावर प्रश्न विचारते यावर्षी. गोल्ड ATM आहे ते बेंगलोरला वगैरे झालं होतं बघा, हैदराबाद बेंगलोरला, तर त्याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला. म्हणजे बँकिंग मधले कोणते घडामोडी होते सध्या ट्रेंडिंगला काय आहे, UPI आणि ATM आहे. UPIच्या पुढे गेलं नाही अजून आपण जग. तर त्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा की पासपोर्ट इंडेक्स आहे. तर पासपोर्ट इंडेक्स आपण किती शक्तिशाली आहे काय. आता भारतात कोण पण येऊ शकते का, कोण पण येऊ शकला तरी पाकिस्तानचा नागरिक तर येऊ शकत नाही, आता ते आपलं शत्रू राष्ट्र आहे. तर मग त्याच्यावर ठरतं की तुमचा पासपोर्ट किती शक्तिशाली. आता दार उघडच आहे, या कोणी बी या बसा, तसं नाही आपल्या इथं. काहीतरी ती विजा वगैरे असतं, अमेरिकेत कोण पण जाऊ शकत नाही, महिनाभर फिरू शकतो, 2 महिना फिरू शकतो, नंतर ते बाहेर काढते डायरेक्टली. तर ते पासपोर्ट इंडेक्स असतं. जलसाठा अहवाल आहे, जलगणना अहवाल आहे, नीती आयोगाचे अहवाल आहे ती. मग हे सगळं आपण बघितलं आता की जागतिक वारसा स्थळ आहे, त्याच्यावर प्रश्न येतोच कंपल्सरी. आता ऑलिम्पिक स्पर्धा आहे, ऑलिम्पिक दरवर्षी नसते. आता जुलै महिन्यात 26 जुलैला ऑलिम्पिक चालू होते. सुरू होताना तर ऑलिम्पिक जेव्हा संपतं, जेव्हा गोल्ड मेडल वगैरे मिळालंय तर त्याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे यावर्षी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ना, तर तुमच्या 2025च्या कंबाईनमध्ये याच्यावर एक प्रश्न फिक्स आहे. म्हणजे कसा येईल आणि कशा येऊ शकतो त्याचे अनालिसिस आपण ऑलिम्पिक झाल्यावर सांगू. आता आपल्याला माहित नाही की हे सुवर्णपदक जिंकणार आहे किंवा भारतानं 20 जिंकलेत, ते झाल्यावर आपण लेक्चरमध्ये सांगू की ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो आणि काय येऊ शकतो. त्याच्या खाली बघा ग्रँड स्लॅम टेनिस, मी तुम्हाला म्हणलं 1-2 वर्ष गेली की फिक्स प्रश्न आहे. टेनिसच्या ह्या 4 स्पर्धा वर्षातनं होतात. ऑस्ट्रेलियन ओपन होती, फ्रेंच ओपन होती, अमेरिकन ओपन होती आणि विम्बल्डन.
आज जे पेपरला आले ते विम्बल्डनचं आलंय, तर ते त्याच्यावर एक प्रश्न फिक्स असतो. पुन्हा बघा फुटबॉलचा आहे. फुटबॉल जे प्रतिष्ठित खेळाडू आहेत, रोनाल्डो आहे, मेसी आहे, त्यांनी जर क्लब बदलला तर आयोग कंपल्सरी प्रश्न विचारते. रोनाल्डो जेव्हा रिअल मद्रिदमध्ये होता ना, तर त्याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला तर रोनाल्डोचा क्लब कोणता आहे. मग आता सध्या जर म्हटलं ना, आता रोनाल्डो वगैरे म्हणजे आता ही रिटायर होणारे प्लेयर, काल युरोकपमध्ये रोनाल्डो रिटायरमेंट घेतली, आज अर्जेंटिना जिंकलं, तर त्यांचा पण तो मारिया म्हणून आहे बघा, त्यांनी पण रिटायरमेंट आज घेतलेली. तर नवीन आता या युरो चषकामध्ये सगळ्यात महत्त्वाची घडामोड कोणती घडली बघा, स्पेनचा तो 16 वर्षाचा एक खेळाडू आहे बघा, त्यानं काल सेमीफायनलमध्ये गोल केला. तर तो जागतिक लेवलला चर्चेत आलाय 2 दिवसात फक्त. 16 वर्षाचा खेळाडू आहे तो. कालच त्याला 17 वर्ष झाले, म्हणजे काल त्याचा वाढदिवस होता, काल परवा. तर ते चर्चेत आलेलं आहे की 16 वर्ष त्यांनी गोल केलेला आहे, म्हणजे सगळ्यात कमी. म्हणजे रोनाल्डो सुद्धा सगळ्यात कमी वयात गोल केलेला आहे ना, तर त्याच्यामध्ये तो स्पेनचा सुद्धा. आता माझ्या पण नाव लक्षात नाहीये. आता रोनाल्डो मेसी कसं ऐकून आपण पाठ झाले. आता फुटबॉलमध्ये आपलं क्रिकेट पण नाही त्यांची नावं लक्षात राहिला. आपण एवढं आवर्जून त्याला बघत नाही फुटबॉल. आपण क्रिकेटला बघू शकतो, कोणत्याही खेळाडू सांगला बाबा ह्या देशाचा आहे त्या देशाचा आहे सांगू शकतो आपण. तर तो लक्षात ठेवा तुम्ही की आता जो युरो कप झालेला आहे, तर त्याच्यामध्ये तो स्पेनचा 16 वर्षाचा खेळाडू आहे ना, त्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. तर तो चर्चेत आहे. हां हां ते बरोबर. तर ते नाव लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, ही बॅलन डी'ओर. फुटबॉलमधला जर कशावर प्रश्न येतो तर ते बॅलन डी'ओरवर भरपूर वेळा प्रश्न आयोगाने विचारलाय की त्या वर्षीचा बॅलन डी'ओर पुरस्कार कोणाला मिळाला. PYQ मध्ये तुम्हाला दिसेल. पुढे जाऊन ही जी लिस्ट आहे ना, ही लिस्ट तुम्हाला PDF दिल्यावर तुम्ही ही लिस्ट वाचून काढायची. हे मुद्दे दिसले की ती वाचायचेच. पुढे जाऊन मी सांगणार आहे. आता यावर्षी नॉर्मन बोरलॉग ह्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस का आहेत, तर यावर्षी भारतातली एक महिला आहे आसामची, तर तिला हा पुरस्कार यावर्षी मिळाला. दरवर्षी भारताच्या व्यक्तीला मिळत नाही. ही नॉर्मल बोरलॉग पुरस्कार यावर्षी आसामची एक महिला आहे, त्या महिलेला मिळाल्यामुळं यावर्षी ह्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तुम्हाला म्हटलं ना मी ॲनालिसिस कसं करायचं, सगळे पुरस्कार नाही करायचे. ह्याच्यावर काय येऊ शकतो, त्याच्यावर डोकं लावायचं तर ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. रेमन मॅक्सेचे पुरस्कार दरवर्षी भारतीय व्यक्तीला मिळत नाहीत. कन्नन म्हणून एक व्यक्ती आहेत ना, डॉक्टर कन्नन, तर त्यांना यावर्षी हा पुरस्कार मिळाला 23 मध्ये. त्याच्यावर एक प्रश्न येण्याचे चान्सेस फिक्स आहेत. तर ह्या दोन्हीपैकी एक वर तर प्रतिष्ठित पुरस्कारामध्ये येते, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न एक फिक्स आहे. आता ही तुम्ही बघता दादासाहेब फाळके पुरस्कार वगैरे, त्याच्यावर प्रश्न फिक्स असतो. तर ही जी लिस्ट दिली तर तुम्ही आता ही G20 तुम्हालाच म्हणलं मी, G20 प्रश्न येऊन गेले. ब्रिक्स आहे, ब्रिक्सवर सुद्धा भरपूर वेळा प्रश्न येतात. ब्रिक्सवर आता का प्रश्न येणार आहेत, तर 1 जानेवारीपासून त्याच्यामध्ये 6 देश ॲड झालेत बघा. तुम्ही वाचलं नसाल, आता तुम्ही नवीन आहे. 1 जानेवारी 2024 पासून त्याच्यामध्ये 6 देश ॲड झालेले आहेत. तर 6 देश ॲड झाल्यामुळं त्याच्यावर प्रश्न येणार आहे. आता 25ला येईल किंवा 24च्या राहिलेल्या कंबाईन राज्यसेवेमध्ये, पण त्याच्यावर एक प्रश्न फिक्स आहे. क्वाडवर प्रश्न येऊन गेलेला आहे, सध्या क्वाड चर्चेत नाही. नाटो संघटना, ही सगळ्यात पहिलं करायचं की नाटोला यावर्षी 75 वर्ष पूर्ण झालेत. 1949ला नाटोची स्थापना झाली होती. एखाद्या गोष्टीला जर 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष, 125, 150, 200 वर्ष झाली तर आयोग इनडायरेक्टली त्याच्यावर प्रश्न विचारते. त्याच्यामुळे नाटोवर प्रश्न फिक्स आहे का, तर ह्याला 75 वर्ष पूर्ण झालेत. आता एक दुसरी एक गोष्ट सांगायची राहिली. आता एक ज्या त्या वर्षी, आता 2023 चालू आहे ना, तर घडामोडी करताना कसं करायचं, 1923ला काय घडलंय का इतिहासामध्ये, म्हणजे तुम्ही इतिहास वाचताना त्याच्यावर इनडायरेक्टली विचारता आयोग. आता असहकार चळवळ तुम्ही वाचली का नाही माहीत नाही, तर 1922ला झाली होती बघा. ते म्हणजे 2022ला ती चर्चेत होती ना, का तर 100 वर्ष पूर्ण झाले, पण ते आपल्या डोक्यात नव्हते की 100 वर्ष पूर्ण झालेत. तर त्याच्यावर त्या वर्षी एक इनडायरेक्टली प्रश्न आलेला आहे, म्हणजे ते की ज्या घडामोडी 100 वर्ष 50 वर्ष झालेत तर त्याच्यावर आयोग प्रश्न विचारते. तर ती नाटो आहे यावर्षी की 75 वर्ष पूर्ण झाले. आता चर्चेतील पुस्तके समिती आता सांगितलं, चर्चेतील पुस्तके आपण बघूया. आता सगळ्यात फक्त शेवट आपण बघूया की एक पेपर बघूया फक्त, आता मागचा कंबाईनचा झालेला. एका पेपरमध्ये तुम्हाला समजते की आता जे काय सांगितलं ते खरंच सांगितलंय का उगाच काय तर म्हणून सांगितलंय, ते आयोगच तुम्हाला सांगेल. आता पहिलाच प्रश्न बघा, भारतातील पहिल्या, मी तुम्हाला काय म्हणलेलं, जिथं पहिला शब्द दिसतंय वाचताना त्या पहिल्याला तुम्ही पहिलं हेडलाईन करायचं. भारतातील पहिल्या सोन्याचे ATMचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले. पहिलं दिसतंय ना, पुढच्या वर्षी पहिलं काय होऊ द्या. आता गेल्या आठवड्यामध्ये पहिली CNG बाईक आली बघा पुण्यात. हां, पहिलं दिसलंय ना, तर प्रश्न फिक्स आहे त्याच्यावर. लोकेशन डायरेक्ट विचारते की कुठं, पुणे, मुंबई, नागपूर. जर जागतिक म्हणजे आपल्या ह्यात दिल्ली, बेंगलोर, पुणे, मुंबई असे ऑप्शन येतात. तर पहिले जे काही दिसतंय तर तुम्ही आताही डोक्यात ठेवायची, पहिल्या घडामोडीवर प्रश्न फिक्स आहे. 2 नंबर प्रश्न बघा, खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 सन्मानित करण्यात आलेलं होतं. मग अशी आपली जी लिस्ट दिली ना, शेवटला मी लिस्ट वाचत होतो, त्याची लिस्ट मोठी त्याच्यामुळे ही वाचलं नाही मी, तर त्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणजे त्याचं नाव बदलून आता मेजर ध्यानचंद पुरस्कार केलेला आहे. तर यावर्षी तो जो पुरस्कार आहे, सात्विक आणि तो आहे ना ते बॅडमिंटनपटू, त्या दोघांना यावर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे 2024चा.
तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की त्या दोन व्यक्तीला मिळलाय. मग काय म्हणलं, आपल्याला जे माहिती आहे त्या आयोग प्रश्नात विचारतं, आपल्याला जे माहित नाही त्या आयोग खाली विचारते. तर आयोग आता काय करेल, ह्या दोन व्यक्तींना मेजर ध्यानचंद पुरस्कार मिळालेला आहे, तर ते कोणत्या खेळाशी निगडीत आहेत. खाली दिली ते बॅडमिंटन आहे, टेनिस आहे, हॉकी आहे, ॲथलेटिक आहे. तुम्हाला एक्झॅक्ट माहीत पाहिजे. आता हे तर दिलंय की बाबा नाव विचारलं. आता तुम्हाला मी काय म्हणलं, ॲनालिसिस पार्ट पाहिजे. आता जो पुरस्कार हाच पुरस्कार सेम, आता त्याचं नाव काय केले, मेजर ध्यानचंद पुरस्कार. तर त्याच्या नावावर प्रश्न न येण्याचे चान्सेस काय आहेत यावर्षी. पहिली गोष्ट आहे की ती 2 जणांना पुरस्कार मिळाला. 2 जणांना पुरस्कार मिळाला तर इथं नावं 5 द्यावी लागतील. एका जोडी देऊ शकत नाही, जोडी तुम्ही देऊ बी येईल, पण प्रश्न कसा येणार, वर येणार की राजीव गांधी म्हणजे मेजर ध्यानचंद पुरस्कार 2024चा सात्विक आणि ते या खेळाडूंना मिळालाय, तर खालीलपैकी हे खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहेत, हा प्रश्न येणाऱ्या परीक्षेला येणार. मग खाली देणार त्यांनी 1 नंबर देतील टेनिस, 2 नंबर क्रिकेट, 3 नंबर बॅडमिंटन आणि 4 नंबर देतील रन क्रीडापटू वगैरे कोणता. तर ते एक्झॅक्ट माहीत पाहिजे की बॅडमिंटनपटू. म्हणजे एखाद्या मुद्द्याचा अभ्यास करून त्यावर प्रश्न कसा येऊ शकतो हे सुद्धा तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे. असं केलं तर ती बरोबर परफेक्ट लक्षात राहणार तुमच्या. खालचा मुद्दा बघा, 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान कृषी कल्याण मंत्रालयाने बाबा कृषी सुलभ वाहतुकीसाठी मोबाईल ॲप्लिकेशन केलेलं होतं. आता आपण नोट्स बघताना ॲप्लिकेशन वगैरे पोर्टल वगैरे तुम्हाला दिसतील. आता लाडकी बहीण योजना आहे ना, त्यासाठी सुद्धा एक पोर्टल काढलंय बघा त्यांनी. त्या पोर्टलवर नोंदणी करायची. त्यांनी पहिल्या दिवशी काय केलं, डायरेक्टली आपल्या तहसीलला जायचं होतं आणि तिथं नाव नोंदणी करायची होती. एका तहसीलला जवळजवळ 5-6 हजार महिला गेल्या. मग एक तहसीलदार आणि तिथली 10 कर्मचारी काय 6,000 महिलांना कसं हँडल करू शकणार, हे त्यांच्या पुन्हा लक्षात आलं. मग 4 दिवसांनी त्यांनी एक ॲप्लिकेशन काढलं, बाबा घरी बसून तुम्ही त्याच्यावर नोंदवा. म्हणजे एखादी संकट आल्याशिवाय सुद्धा तुम्हाला पुन्हा कळत नाही, म्हणजे त्याच्या दुरावे त्यातले कळत नाही. तर त्या वाहतुकीसाठी आता हे ॲप्लिकेशन विचारले ना, तर त्यांनी आपल्या लाडकी बहीण योजनेत विचारतील कोणतं पोर्टल चालू केलेलं होतं. तो प्रश्न इथं फॉर्म होतो यावर्षीचा, पुढच्या कंबाईनसाठी तुमच्यासाठी यावर्षी तिथं प्रश्न येणार. आता बघा, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेला प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, हा प्रश्न कुठं बसतोय, वरत्या मेजर ध्यानचंद पुरस्कार. आयोग त्याची टॅगलाईन बदलत नाही. म्हणजे आयोगाचा हा जो पॅटर्न आहे ना, कोणत्या क्षेत्राची संबंध, हे तुम्हाला सगळीकडे दिसेल. आपल्या बोली लँग्वेजमध्ये आयोग प्रश्न काढत नाही, त्यांचा जो फॉर्मॅट फिक्स आहे ते फक्त वरचं बदलते इकडचं इकडं करते. आता कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तो प्रश्न वर कुठे येणार, मेजर ध्यानचंद पुरस्कार 2024 सात्विक आणि याला मिळालेला आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाच्या क्षेत्राशी संबंधित आहेत. चला अर्धकट, तिथं हा प्रश्न सेम बसणार. आणि इथं काय विचारलंय, पद्मभूषण पुरस्कार मिळाला तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित. म्हणजे मगाशी मी काय म्हणलं, निधन वार्ता झालेल्या आहेत. मगाशी मी वाक्य काय वापरलेलं, डायरेक्टली निधनच्या खाली जायचं कोपऱ्यात, त्याला बघायचं ह्याला भारतरत्न मिळलाय का, पद्मश्री मिळलाय का, ज्ञानपीठ मिळलाय का. ती जर मिळालेला असेल तर स्टार मार्क करून ठेवायचा, ती इथं रिलेट होत आहे. पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे म्हणजे अशा घडामोडी महत्त्वाच्या असतात. आता खाली बघा, आपण जे म्हटलं तुम्हाला की 17 डिसेंबरला COPचं कुठं होणार आहे विचारलं. आता येणार आहे तुमच्या कंबाईनला विचार की COP आता जे डिसेंबरमध्ये येणार आहे 24ची कुठं होणार आहे, अझरबैजानला. ती का प्रश्न विचारतील. तर 2022 मध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषे यजमान शहर कोणते होते. म्हणजे हे विचारायचा आयोगाचा ट्रेंड आहे. मग एखाद्या परिषदेचं विचार किंवा अशा ज्या घडामोडी येतात तर तिथं विचार. पुन्हा बघा 20-21 हा क्रिकेटमधला हा पुरस्कार आहे, तर तो कोणाला मिळाला, पुरस्कारांच्या हा त्यांनी विचारलेला आहे. खाली एक म्हणता बघा, असर म्हणजे असर हा एक अहवाल आहे. म्हणजे आपण मगाशी जे बघितलं ना, अहवाल निर्देशांक, असर हा अहवाल आहे ना, तो शिक्षणाशी रिलेटेड आहे. म्हणजे आपल्या इथं ह्या अहवालामध्ये कसा आहे, इतका किचकट अहवाल आहे हा, की ह्या अहवालामध्ये दिलेलं असतं की 4थी पर्यंतच्या मुलांना गणित एवढे येते, इंग्रजी येत नाही, मराठी एवढे येते. 8वी पर्यंतच्या पोरांना गणित, आता ही शिकवणार मी जर इथं तो मुद्दा घेतला शिकवायला तर मला किती बोर करते, काय शिकवते. आता त्या अहवालात तसं दिलंय, 4थी पर्यंत 50% पोरांना गणित येते, 20%ला येत नाही, 4थी पर्यंत 90% पोरांना मराठी येते, 10%ला येत नाही, असा अहवाल आहे. इतका किचकट आहे. तर आयोगानं फक्त एवढं विचारलंय की कोणती संस्था हा अहवाल काढते. तर ती प्रथम नावाची एक संस्था आहे ना, तर त्यांच्यातर्फे हा अहवाल काढला जातो. एकदम बेसिकवर आयोगानं विचारलं. एकदम किचकट काय विचारलंय का, त्याच्यामध्ये काय दिसतंय का. पण हाच मुद्दा तुम्ही गेल्यावर सुद्धा सर्च करा, असर अहवाल म्हणून सर्च करायचं. मी आता जे सांगितलं ना, गणित एवढ्याला येते, बुद्धिमत्ता एवढ्याला येते, 8वी पर्यंत एवढे, 12वी पर्यंत एवढे, ग्रॅज्युएट एवढे झाले, इतकं किचकट तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये. पण आयोगाने एकदम बेसिक प्रश्न विचारलाय. आता पकड बघा, कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर किंवा मॉस्को संवाद स्थापन केला होता. मगाशी काय म्हणलं आपण, जागतिक लेवलला जे काही घडामोडी घडतात, IMF म्हणून शब्द मगाशी लिहिला होता बघा. IMF रिलेटेड ज्या काही घडामोडी महत्त्वाच्या आहेत तर त्याच्यामध्ये हा मुद्दा येतोय. आता हे बघा, कोरोना कधी झाला आहे, हे पेपर 23 आहे, 30 एप्रिल 2023ला झालेला पेपर आहे. काय विचारले, कोविड-19 महामारीचा पहिला रुग्ण भारतात केव्हा कुठे आढळला होता. कोरोना कधी झाला आणि पेपर कधी झाला, आलाय कधी प्रश्न. आणि मगाशी मी आल्यापासून 4 वेळा तुम्हाला 30 सांगतोय. ते ऑप्शन बघा, 30 जानेवारी 2023, 31 डिसेंबर 2019,
30 जानेवारी 2020 आणि 31 डिसेंबर 2019. इथं बसलाय तर मी निवांत आहे म्हणून तुम्हाला बरं वाटतंय ते बघायला. तिथे 1 तासामध्ये पेपरला असं आधीच ती 6 विषय सोडवले असते, जर त्यात शेवट करंट अभ्यास आला आधीच अर्ध डोकं करपलेलं असते. त्यात जर असा प्रश्न आला काय आठवतच नाही नक्की काय, म्हणजे ट्रेंड बदलत नाही आयोग. 23 ऑगस्ट 2023 अंतराळ दिनावर जरी प्रश्न आला तरी ऑप्शन असेच असणार आहे. मग अशीच सांगितलं मी 23 ऑगस्ट 20 ऑगस्ट 27 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट तिथे गेल्यावर काय कळतच नाही. त्यामुळे डोक्यातच ठेवतो मी की एखादा मुद्दा वाचताना योजनेची तारीख वाचताना अशीच वाचायची, एक्झॅक्ट पाठच पाहिजे. आता इथं बघा पुन्हा एकदा एकाच पेपरमध्ये 2 घडामोडी आहेत. पहिला हा पहिलाच युद्ध सराव आहे. युद्ध सरावावर प्रश्न फिक्स असतो. पहिला जर एखादा युद्ध सराव असेल तुम्हाला माहित पाहिजे. आताच आल्याला सांगितलं होतं की 21 ग्रँड स्लॅम पदे म्हणजे टेनिस मुद्द्यावर प्रश्न फिक्स असतो. जोकोविच जर कालची मॅच जिंकला तर त्याच्या नावावर 25 ग्रँड स्लॅम पदं होत होती, म्हणजे सर्वाधिक होत होती. त्याच्यावर एक प्रश्न आपला आलाच असता फिक्स, पण आता आपलं नशीब आहे की ते जिंकला नाही आणि आपल्याला प्रश्न येत नाही. आता ते फिक्स प्रश्न होता का, तर 21 ग्रँड स्लॅम पदं जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे हे आयोगानं विचारलं होतं. ह्या सेम लाईनमध्ये आयोगानं 25 ग्रँड पदं जिंकणारा कोण आहे आणि त्याचं उत्तर असलं असतं जोकोविच. 1 मार्क आपला आत्ताच गेलेला आहे. त्यामुळं दुसरा काहीतरी मुद्दा येईल आता पुढच्या वर्षी आपल्याला, तर ते काल जिंकला नाही. तर दुसरी एक गोष्ट आहे बघा, एक गोष्ट सांगायची राहिली, तर रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच हे एका काळातले खेळाडू आहेत, म्हणजे समकाळातले. आता तुम्ही एमपीएससी करताय, ही तुमचा समकाळ आहे. थोडं 1-2 वर्ष एखाद्याचा पुढं मागं असेल, जर अजून 5 वर्षांनी एखादा एमपीएससी करणार असेल तो एकदम युवा जाणार आहे, युवा खेळाडू असणार ते एमपीएससीतला. तर हे तिघं पण, त्यातला रॉजर फेडरर रिटायर झाला, राफेल नदाल आहे ना आता फ्रेंच, मग अशी आपण जी यादी वाचली अमेरिकन फ्रेंच, प्रत्येक 2-2 महिन्याला ह्या स्पर्धा होते. तर फ्रेंचचा बादशाह, फ्रेंच आहे ते लाल कोर्टवर असतं टेनिसच्या, लाल कोर्टचा त्याला बादशाह म्हणतात राफेल नदालला. तर तो पहिल्याच फेरीमध्ये बाहेर पडलाय फ्रेंचच्या, का तर त्याचं वय पण झालेलं आहे आणि तेवढं ती शरीर साथ देत नाही. 4 तास ती मॅच चालते, स्टार्टर असं हा नाही इकडं 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 4 तास म्हणजे जोक नाही. तर ते एवढा त्याला फ्रेंच कोर्टचा बादशाह म्हणते, तो बादशाह पहिल्या फेरीत गेल्या महिन्यात ह्याच्यामधनं बाद झालेला आहे. मग तो सुद्धा आता रिटायर होईल. दुसरा आहे की नोवाक जोकोविच, आज तो 37 वर्षाचा आहे तरी सुद्धा तो फायनलला आहे, म्हणजे कितीतरी युवापटू हरवून तो फायनलला आलता. त्याच्यामध्ये अजून सुद्धा म्हणजे तेवढं त्याचं कष्ट पण आहे, तर तो सुद्धा आता रिटायर होईल. म्हणजे ही 3 नावं गेली ना. आता अँड्रो आगाशी, हा पेपर 23 आहे ना, अँड्रो आगाशी आता कुठं ऐकायला मिळत नाही, तर तिथं नाव दिसणार आता एक अल्कारेज. आता तो आता फॉर्मला यायला लागलाय. एक तर त्यानं 2 विंबल्डन जिंकलेत आणि 4 त्याची टेनिसमधली पदकं झालेली आहेत. त्याच्यामुळे आता तुम्हाला नवीन ऑप्शन तिथं दिसणार आहे की अल्कारेज. तर ते ऑप्शन कसे डेव्हलप होणार, जुने खेळ. आता हे जर उत्तर रॉजर फेडर, आता प्रश्न आला तर रॉजर फेडर उत्तर असूच शकत नाही. आता ते रिटायर होत गेलेले आहेत ना खेळाडू. आता जसं मग जाईल तसं आता नवीन ऑप्शन ऍड होणार आयोगामध्ये, ती एक घडामोड आहे. आता हे बघा मोहीम, मग अशी आपण बघितलं ऑपरेशन मोहीम, तर त्याच्यावर आयोग प्रश्न विचारते. आता पुढचा मुद्दा बघा, मग अशी मी सांगितलं होतं तुम्हाला, युद्ध काळामध्ये गाजवलेल्या असामान्य शौर्याबद्दल 21 मध्ये अशोक चक्र हा सन्मान, मरणोत्तर सन्मान कुणाला देण्यात आला. त्या वर्षी एकाच व्यक्तीला देण्यात आलेला होता, तर त्याच्यामुळे डायरेक्टली प्रश्न आला. हाच पेपर 2018चा कंबाईनचा पेपर घरी गेल्यावर काढा. आयोगाने विचारले की अशोक चक्र सन्मान सेम मुद्दा आहे, आजपर्यंत किती व्यक्तींना देण्यात आलेला होता. मग अशी म्हणा ना 79, 80, 79, 77, 76, 75, तर सेम प्रश्न तुम्हाला दिसतोय. त्याचा पॅटर्न आयोगाने पुढे येऊन 23ला आता बदलला की बाबा कुणाला देण्यात आलेला होता, एवढंच 1 लाइनरमध्ये विचारलं. मग अशी नोबेल सांगताना मी म्हणलं होतं, तर एखादा नोबेल जर एकाच व्यक्तीला दिले तर डायरेक्टली असा प्रश्न फॉर्म होतो, पण जर 3 व्यक्तीला दिले तर असा प्रश्न फॉर्म होऊ शकत नाही त्याच्या कार्यासाठी, असा म्हणून हा प्रश्न येतो. तर ह्याच्याकडे बघितलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता ही बघा ज्ञानपीठ पुरस्कार, मग अशी जी लिस्ट दिली पुरस्काराची त्याच्यामध्ये हे सगळे पुरस्कार तुम्हाला दिसतात ज्ञानपीठ, का तर ह्याच्यावर वारंवार प्रश्न येतातच, ते जास्त महत्त्वाचे. तर ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्य कोण होते हा विचारला होता. हा प्रश्न काय विचारला होता, एखाद्या वर्षी करंट अफेअर्सचा एखादा मुद्दा येतोय तर तो काय येतोय हे सुद्धा जास्त महत्त्वाचं असते. तर दामोदर मौजे आहेत ना, त्यांचं निधन झालेलं होतं लॉकडाऊन नंतर, तर त्याच्यामुळे त्या वर्षी नुकतंच त्यांना कोरोनामध्ये मिळाला पण होता पुरस्कार, त्याच्यामुळे आयोगाने तो प्रश्न विचारला. मग अशी मी म्हटलं एखादा निधनवाल्याचं एखादा तुम्हाला नाव दिसलं डायरेक्ट खाली बघायचं पुरस्कार कोणता मिळाला. ज्ञानपीठ म्हणजे प्रतिष्ठित पुरस्कार आहे, 6-7 पुरस्कार आहेत ते प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. ती व्यक्ती दिसलं तर ती निधन वार्ताची करायची ॲनालिसिसनुसार. हे ॲनालिसिस तुम्हाला इथं दिसतंय. एकाच पेपरमध्ये 2 वेळा मुद्दा आला तो. मग अशी प्रभा अत्रे, त्यांना पद्मश्री मिळाला होता, याच पेपरमध्ये प्रश्न आलाय. दुसरा आलाय की ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्य का, तर त्यांचं सुद्धा निधन झालेलं पण इनडायरेक्टली आलं. वर धडधडीत दिलंय की निधन पावलेले नाही, तिथं दिलंय का कुठे निधन पावले नाही, पण त्यावर्षी ते निधन पावले होते म्हणून प्रश्न आला. तर ते तुम्ही डेव्हलप करायचं. आता एखाद्या दिवसावर प्रश्न येतो बघा, शेवटचा प्रश्न आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन. मग मी काय म्हणलं योग दिन वगैरे यावर्षी प्रश्न येतो. तर योग दिनावर असा प्रश्न काय येऊ शकतो की यावर्षी योग दिन कुठं सेलिब्रेट केला किंवा योग दिनाची संकल्पना काय आहे, मग ते जोड्या लावामध्ये विचारणार. तर यावर्षी जी जागतिक तंबाखू विरोधी दिन झाला होता 2022चा,
तर जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय राज्याची निवड केली? दरवर्षीच भारतीय राज्याची निवड होती का? नाही होत. त्यावर्षी काहीतरी ती जागतिक लेवलला काहीतरी वाटलं असेल म्हणून आपल्या इथल्या एखाद्या राज्याची निवड झाली असेल, त्याच्यामुळे हा प्रश्न आलेला होता. एक दुसरा एक बघा मुद्दा, आता ही नोट्स मधला आहे. आता आपण या आता रिसेंटली 2-3 महिन्यातला हा मुद्दा आहे. आपण मगाशी जे तुम्हाला म्हटलं पहिले शेवटचा मुद्दा आपण बघू. 2-3 आहे. कान्स फिल्म फेस्टिवल हे गेल्या महिन्यामध्ये झालेलं होतं. तर काय दिले, भारतीय अभिनेत्री अनुसूया सेनगुप्ता हिने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकलाय. पुढे वाक्य काय आहे बघा, अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरलेली आहे. म्हणजे ह्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे अनालिसिसमध्ये पुरस्कारमध्ये फिल्मफेअर पुरस्कारमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा आहे का, तर ती महिला आहे. एखाद्या महिलेला पुरस्कार जर पहिल्यांदाच मिळतोय तर त्याच्यावर हमखास प्रश्न येतो. आता पुढे बघा, आता जो G7 परिषद झाली तर त्या G7 परिषद आहे जून 2024 मध्ये G7 परिषद पार पडली. तर कुठे पार पडली? इटली. तर ते तुम्हाला लक्षात पाहिजे की इटलीला पार पडलेली होती. आता इथं बघा, रिसेंटल्या न्यूज आहेत ह्या, 1.5 महिन्यातल्या न्यूज आहेत ह्या. भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट. ह्याच्यावर अवनी चतुर्वेदी वगैरे तुम्हाला PYQ मध्ये दिसतील. भरपूर वेळा प्रश्न आलाय. त्या सेम हा मुद्दा आहे की भारतीय नौदलाची पहिली पायलट म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे. डायरेक्टली ह्याच्या नावावर प्रश्न येणार. अनामिका बी राजीवायना यांच्या नावावर कंपल्सरी प्रश्न तुम्हाला दिसणार. तर महिलांच्या घडामोडीवर प्रश्न फिक्स आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. एक सॅम्पल म्हणून मी दाखवतोय तुम्हाला. आता मग अशी म्हटलं मी, साहित्य अकादमी पुरस्कार हे दरवर्षी जाहीर होतात. पण जर आयोग 1-2 वर्ष गेलं ना, फिक्स ह्याच्यावर प्रश्न विचारते. तर ते या वर्षीचा हा पुरस्कार आहे. तर ते कोणाला मिळाला ते इथं दिलेलं आहे आपण. आता ही आत्ताच मी आलेलं सांगितलेलं बेरिल चक्रीवादळ. का तर आपली टीम तिथं अडकल्यामुळे हे चक्रीवादळ चर्चेत होतं. त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. हां, आता एक आत्ता जी कंबाईन परीक्षा होणार होती तर त्यासाठी आपल्या अकॅडमीत टेस्ट सिरीज होती. म्हणजे सगळे प्रश्न नाही काढले मी, 1-2 प्रश्न मला सापडले म्हणून काढले होते मी. तर तिथं 20 एप्रिलला हा टेस्ट पेपर झालेला होता इथंच ह्याच हॉलमध्ये. तर 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेले आहे? मला असं वाटलं की प्रश्न येऊ शकतो आपले MPSCला. का तर ते आपले MM नरवणे आहेत ना, त्यांचं ते पुस्तक होतं. तुम्ही ऑप्शन फॉर्म करताना MPSC लेवलने केले फॉर्म. का तर मगाशी तुम्ही बघितलं ना, 20 जानेवारी 19 जानेवारी MPSC असे हिंट सोडत नाही तिथं. तर हा खालचा जो प्रश्न आहे तर तो UPSCचा प्रश्न आहे. UPSC CDSला 21 एप्रिलला, हे 20 एप्रिलला झालाय, 21 एप्रिलला पेपर झालाय. तर त्या दिवशी त्या पेपरमध्ये तो प्रश्न सेम आलेला होता. दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे की त्याचे ऑप्शन वेगळे आहेत, ह्याचे ऑप्शन वेगळे आहेत. MPSC व्ह्यू मध्ये ऑप्शन असे टाकलेत वरती की जेणेकरून त्याचा रिलेव्हंट लागू नये. खाली जर ऑप्शन बघितले UPSCचे तर मुलांना 50% क्ल्यू येतोय. इथं काय दिलंय? बिपिन रावत आणि मनोज मुकुंद नरवणे. हां, तर ह्याच्यावरून कळते की कुठल्या तर लष्कर प्रमुखाचं हे पुस्तक आहे. अर्धा क्ल्यू तिथे मिळतोय. मुलगा वरचे 2 ऑप्शन इलिमिनेट करतोय आणि खालच्या 2 पैकी एक उत्तर लिहितोय. लक असेल तर उत्तर बरोबर येईल. पण MPSC तसं करत नाही. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न विचारला, मग अशी तुम्हाला मी म्हटलं की एखाद्या मुद्द्यावर प्रश्न काय येऊ शकतो ह्याचं जे लॉजिक आहे तर ते लॉजिक परफेक्ट बसलं पाहिजे. म्हणजे मीच परफेक्ट आहे असं म्हणत नाही मी, पण काय तर त्याच्यावर विचार करून टेस्ट सिरीजला प्रश्न फॉर्म केलेला असतो. तर तो सेम प्रश्न त्याच्यावर त्या पेपरला आला. आता त्याच पेपरमधला हा दुसरा प्रश्न आहे. मग अशा आलेलं तुम्हाला सांगितलं मी, वरची हेडलाईन बघा. पूर्ण आपल्या अकॅडमीचा पेपर होता, पहिलाच पेपर होता हा, की 2023 मध्ये पार पडलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाला पूर्णवेळ सदस्य म्हणून दर्जा देण्यात आला? ऑप्शन बघा, इराण, इजिप्त, भारत आणि पाकिस्तान असं दिलेलं आहे ते. तर तो प्रश्न का मी टाकला होता? तुम्हाला म्हटलं की आपल्याही तर परिषद झाली आणि आपण एखाद्या देशाला सदस्यत्वाचा दर्जा दिलेला आहे. तर तो सेम प्रश्न UPSCला प्रश्न आलाय. तर प्रश्न सोडवताना टेक्निक बघा, A आणि B. ए सेंटेन्स जर वाचलं तुम्ही त्यातलं तर वन ऑफ द गोल्स ऑफ SCO इज टू प्रमोट बाबा डेमोक्रेटिक फेअर रॅशनल, हे स्ट्रेट फॉरवर्ड सेंटेन्स दिलेलं आहे. म्हणजे हा सेंटेन्समध्ये निगेटिव्ह असं काही नाहीच. ज्याला इंग्लिश कळत नाही त्याला पण कळते की बाबा त्या SCO परिषदेचा जो उद्देश आहे तो त्याने ए सेंटेन्समध्ये दिलेला आहे. त्यात एकदम काय अभ्यासच पाहिजे, हेच पाहिजे अशामधली घडामोडच नाही. स्ट्रेट फॉरवर्ड आहे ते की ए सेंटेन्स बरोबर आहे. त्याचा मोटो दिलाय की बाबा तुम्ही इथं क्लास का लावलाय की बाबा तुम्हाला MPSC मध्ये पोस्ट काढायची आहे. ह्या तुमचा मोठा इथे यायचा, तो त्यानं मोठं दिला ए सेंटेन्स मध्ये. बी सेंटेन्स बघा, इराण इज ए परमनंट मेंबर ऑफ SCO. हे वाचलं SCO परिषद, इराणला आपण दिलाय, डायरेक्टली प्रश्न सुटला, बरोबरच आहे. तर अशा जे प्रश्न येऊ शकतात तर ते प्रश्न लॉजिकनं तुमच्या लक्षात पाहिजे. तर तशा घडामोडी आपण बघणार आहे, म्हणजे सगळ्या बघणारच आहे, पण परीक्षा शेवटच्या दिवशी नक्की कोणत्या करायच्या त्याच्या मागचं लॉजिक काय ते जे ते मुद्दा बघताना कळेल. आता मी शिकवताना एकदमच तुम्हाला सांगितलं 50-100 गोष्टी, त्यात थोड्या थोड्या तुमच्या लक्षात असतील, नसतील तरी पुढे जाऊन आपण बॅचमध्ये बघणारच आहे की ह्याच्यावर का प्रश्न येऊ शकतो काय नाही. तर ते आपण हळूहळू पुढच्या लेक्चरला बघूयाच. याचं इंट्रोडक्शन लेक्चर होतं. मग ह्या PDF मधून तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्ही PDF जर बघितली ती पुन्हा संध्याकाळी तुम्हाला PDF मिळेल. तर त्याच्या PDF मध्ये इथं नंबर दिलाय बघा, याच्यावर व्हॉट्सअपला फक्त हाय मेसेज करा इंट्रोडक्शन PDF म्हणून,
तुम्हाला ही PDF येईल. मग ह्या PDF आल्यानंतर तुम्ही रिवाईज करायची. आता मी मगाशी कसं म्हटलं तुम्हाला की T20 वर्ल्ड कप सूर्यकुमारचा कॅच आठवला तर तुम्हाला लक्षात येणार आहे की मॅचमध्ये काय काय झालं. तशी ही PDF जर आज संध्याकाळी जाऊन बघितली तर त्या पॉईंटला काय शिकवले ते तुमच्या लक्षात येणार आहे. त्याच्यावर मेसेज करा, मग त्याच्यावर तुम्हाला मग ती PDF देतो आणि रोजच्या घडामोडी पण येतील तुम्हाला तिथं. फक्त बॅचचं आहे म्हणून सांगा. आपल्या बॅचचं नाव टाकायचं, ऑफलाईन बॅचला आहे किंवा ऑनलाईन बॅचला आहे. मग इंट्रोडक्शन PDF सेंड म्हणायचं, मग ती PDF ऑटोमॅटिक येईल तुम्हाला. तर ती PDF कंपल्सरी आज किंवा उद्या दिवसभर कधी पण वाचा तुमच्या वेळेनुसार. तर ती PDF बघितल्यावर तुमच्या लक्षात येणार आहे की काल लेक्चरमध्ये काय सांगितलंय आणि जे काही तुम्हाला ॲनालिसिस आता समजलंय ते तुमच्या भाषेत तुम्ही लिहून ठेवा. जर वहीवर लिहायची सवय नसली तर मोबाईलमध्ये तर लिहा, मेसेज टाईप करतो तसं. तर ते लिहून ठेवणं महत्त्वाचं आहे. मोबाईलमध्ये काय करा, अशा ज्या घडामोडी तुम्हाला लिहून ठेवायच्या असतील तर प्ले स्टोअरला गुगल नोट म्हणून ऑप्शन आहे. गुगल नोटमध्ये ह्या घडामोडी लिहून ठेवायच्या. आपल्याच विषयाच नाही, किंवा तुमचं जरी दिवसभराचा काय एखादा मुवमेंट घडलेला आहे तर त्या गुगल नोटमध्ये लिहून ठेवायचा, जेणेकरून आज मोबाईल पडला, हरवला, नवीन मोबाईलमध्ये आपण जर ईमेल ओपन केला तर ऑटोमॅटिक गुगल नोटमधल्या नोट आहे असे येतात. तुमचा खर्च आहे काय आहे, 2 लाख दिले घरनं, 5 लाख दिले, ते सुद्धा तुम्ही त्यात लिहून ठेवा. 5 झाल्यावर कळलं पाहिजे मला 2 लाख दिले होते, मी चालली MPSCला म्हणून. त्या घडामोडी लक्षात ठेवा. आपण बॅचमध्ये 1 by 1 जानेवारीपासून बघणारच आहे. मग तिथं तुम्हाला सांगेन मी अनालिसिस करून कसं वाचायचं काय व्यवस्थित. काय प्रश्न असेल तर विचारा मग. आज सांगितलेले मुद्दे आहेत ते फक्त रिवाईज करा गेल्यावर, का तर पुन्हा लक्षात येणार नाहीत. मग मी पिक्चरचं सांगितलं तसं एकदा लक्षात नाही गेले तर लक्षात जातील तुमच्या. तर मग ती काय तुमच्या भाषेत आहे ते गेल्यावर तेवढं लिहून ठेवा. पुढच्या लेक्चरला आपण बघूया. ओके, थँक्यू.